श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. श्रीमद भागवत कथा सुरू करण्यापूर्वी रोजच्या प्रमाणे आपण एक डोळे मिटून एक मिनिटभर आपल्याला बसायचं आहे आणि मग कथा आरंभ करूया. श्रीराम. श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवती श्री सीता माता की जय. पवन सुत हनुमान की जय. स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि 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 ओम नमो भगवते वासुदेवाय.
नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा ज्ञान परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिद्यस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिन् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री रामचंद्रांच्या या अतिशय पवित्र अशा मंदिरामध्ये श्रीमद भागवतासारखा एक महान ग्रंथ आपल्या कानावरती पडावा, सगळा जरी अभ्यासायला जमला नाही तरी थोडा तरी भागवताचा आपला परिचय व्हावा, या अतिशय प्रामाणिक हेतून नित्य आणि नैमित्तिक रीतीने इथे जमणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो. भगवंताची जगदंबेची सद्गुरुनाथांची कृपा ज्या वर्तनाने होते असं वागणं आपलं असावं, असा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, समाजातले अनेक क्षेत्रातले मोठे मोठे लोक इथे बसलेले आहेत. सर्वांच्या त्या पुण्याईबद्दल वेगळा नमस्कार करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. श्रोते हो, आपण रोजचं जीवन जगत असताना आपला प्रपंच नीट व्हावा, थोडाफार परमार्थही करावा, देवदेव करावा, आणि काय नेमकं देव हे प्रकरण आहे आपल्याला कळावं असं आपल्याला वाटत असतं. प्रपंचातलेही काही आसक्ती आपल्याला ओढत असतात. मरणानंतर काय,
असाही एक प्रश्न केव्हा तरी येत असतो मनामध्ये. आणि तुकोबा ज्ञानोबांना काय अनुभव आला त्याचाही विचार केव्हा तरी मनात येतो. स्तर बरोबर आत्ता मी म्हणलो तसाच असतो. जास्ती देह आणि गेहाचा विचार म्हणजे प्रपंच, देह आणि गेहाचा विचार म्हणजे प्रपंच, पंचमहाभूतांचा विचार म्हणजे प्रपंच. पारलौकिक यात्रेबद्दल म्हणजे मृत्यूनंतर काय याच्याबद्दलचा विचार म्हणजे पारलौकिक यशाबद्दलचा विचार. आणि संतांना कुठला अनुभव आला नेमका, देव दिसला म्हणजे काय, या डोळ्याने दिसला का त्यांना? अर्जुनाला तर हे डोळे चालले नाहीत ना, वेगळे डोळे दिलेत त्याला. ते डोळे कुठले असतील असं कधीतरी काहीतरी असं अस्पष्ट मनात येत असतं. याची व्याख्या आपल्या पूर्वजांनी केली. आपल्याला ऐहिक यश पाहिजे, पारलौकिक यश पाहिजे आणि आध्यात्मिक यश पाहिजे, पारमार्थिक यश पाहिजे. सक्सेस व्हावं आपण असं आपल्याला वाटतं. मग याकरता पहिली गोष्ट अनिवार्य कुठली असेल तर या तिन्हीबद्दल नीट ऐकून घ्या. समर्थ म्हणाले, जन्मी जे ऐकेलेची नाही तेथे पडीजे संदेही. आपली भाषा कुठली हो, जी लहानपणापासून आपण ऐकत आलो ती, त्या भाषेत आपल्याला विचार करायची सवय लागते ना. मराठी मनुष्य जेव्हा इंग्लिश बोलायला लागतो तेव्हा मराठीत विचार करतो आणि मग इंग्लिशमध्ये बोलतो. एक मोकळी डिश लाव हिंदी. म्हणजे आपण जे ऐकतो तसा आपण विचार करतो, म्हणून ते ऐका जसा आपण विचार करायला पाहिजे असं शास्त्र सांगतं. मग सरळ वेदांमधल्या रुचा कळायला अवघड आहेत. वेदामध्ये हेच आहे, वेदांतामध्ये हेच आहे. स्मृती म्हणजे पाराशर स्मृती असेल, मनुस्मृती असेल, अनेक स्मृती आहे की, याज्ञवल्क्य स्मृती असेल, महाभारत ही सुद्धा स्मृतीच आहे खरं म्हटलं तर. आठवून लिहिलंय ना, स्मृती म्हणजे आठवणं. श्रुती स्मृती, पण हे दोन्ही ज्याच्यात आहे आणि मित्रासारखं समजावून सांगतात असे कोण आहेत तर पुराण. पुराण अशा गोष्टी सांगत सांगत जातात हो. असा राजा होता, त्याच्यात उत्तानपाद राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, सुनीती सुरुची. सुनीतीला लांब ठेवलं, सुरुचीच्या नादाला लागला म्हणून त्याचे उत्तानपाद झाले, म्हणजे तांगड्यावर आणि टाळकं खाली. मॉरल असतं तिथे काहीतरी. या गोष्टी ऐकत राहा. म्हणजे मी बोललोय परवा, केस लॉज असतात या. आणि मग परिणाम असा होतो की आपलं जीवन बघा, तो असा वागला की नाही, मग त्याचं असं झालं म्हणून आपण असं नाही वागायचं, असं आपलं आपल्यालाच वाटायला लागतं. काहीतरी परिणाम होतो. म्हणून सातत्याने संत काय करतात, संतांचा साधन मार्ग बघा. संतांनी अभ्यास कशाचा केलाय? तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर बसून फक्त नाम नाही घेतलेलं, एकनाथ महाराजांच्या एकनाथी भागवताची हजारो पारायण केलीत त्यांनी, हजारो. मग भागवत वाचल्यानंतर त्यांना कळायला लागलं असं आहे, आणि मग त्याचे रेफरन्सेस देतात त्यांनी. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पाहावे पुराणी विचारोनी. पुराणाला विचारा, म्हणजे त्यांनी ते विचारलंय. किंवा समर्थ सांगतात हंस गीता, अमकी गीता, तमकी गीता. आणि उपनिषदे भागवत, उपनिषदांपासून भागवतापर्यंत मी सगळं वाचलंय, अभ्यासलंय. आणि नेमकी हीच गंमत झाली आहे की गेल्या 70 वर्षामध्ये असे काही कायदे बनवलेले गेले की हे तुम्ही शिकता कामा नये. ते बेसिक फंडामेंटल्स आपलं शाळेतच क्लिअर झालं असतं. कोण कोणास म्हणाले, शुकदेव राजाला म्हणाले किंवा विदुर मैत्रेयाला म्हणाले, तेव्हाच क्लिअर झालं असतं. तेव्हाच पैसे खायचे नाही जर शिकवलं असतं तर पुन्हा ते सरकारच निवडून आलं नसतं. ते नको म्हणून त्यांनी याच्यापासून लांब ठेवलं. काय गंमत आहे, बाकी सगळ्या धर्मांनी त्यांचे शिकलेले चालतात टेक्स्ट, पुस्तकं. फक्त आपण शिकायचं नाहीये, हे शिकवलेलं चालत नाही. कायदे असे पास झालेत. म्हणून आयोजकांना पुन्हा पुन्हा धन्यवाद आहे की त्या निमित्तानं का होईना आपली हिंदू संस्कृती काय आहे हे ऐकायला आपण पुराण श्रवणाला, कीर्तन प्रवचनाला जातो. किंवा आपल्या पूर्वजांनी उत्सव महोत्सव असे ठेवले मंदिरांचे. आपला लक्ष्मीपल्लीनाथाचा उत्सव आहे,
किंवा अनेक कोकणातले उत्सव आहेत बघा तुम्ही, 7-8 दिवस माणसं सगळं सोडतात. तिथे जेवायला मिळेल, तुम्हाला भरपूर नाचायला मिळेल, आरत्या सगळं मिळेल. हे प्रलोभन आहे. जाऊन बसायचे ते मी कसं जाणवीन याच्या करता. त्याचा केंद्रीभूत भाग काय तर कीर्तन आहे. आणि कीर्तनातलं सुद्धा मॉरल, मी नीती शिकली पाहिजे, धर्म शिकला पाहिजे, शास्त्र शिकलं पाहिजे. गुरुवारी हसू नको, बुधवारी बसू नको, रविवारी रुसू नको, हे जे नको 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 आहे ना, याला निषेध म्हणतात. आणि असं कर याला विधी म्हणतात, डूज अँड डोंट्स. दक्षिणेला पाय करून झोपू नको, आई वडिलांचे जर हाल केले तर कालसूत्र अमक्या अमक्या नरकात जावं लागतं, 6वा नरक आहे. हे ऐकलं की माणूस थोडा तरी फरक पडतो की नाही. प्रपंच आपला नीट राहावा. म्हणून सरकारबद्दल मला काही बोलायचं नाही, आपल्या पूर्वजांबद्दल विचार करा की काय शहाणे असतील आपले पूर्वज. असं केव्हा तरी होऊ शकतं. म्हणून त्या निमित्तानं तुम्ही वेद म्हणजे श्रुती स्मृती आणि पुराणांशी निगडीत व्हा, केव्हा तरी कनेक्ट व्हा. लहान मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या जणांनी कनेक्ट व्हा. एवढ्याकरता उत्सव महोत्सव पारायण अशा प्रकारची प्रवचन ही व्यवस्था ठेवली. हा एक्स्ट्राचा आहे कार्यक्रम, रुटीनचं कीर्तन प्रवचन नाहीये. मला रामनवमी उत्सव असलाच पाहिजे तेव्हा कीर्तन असलीच पाहिजेत असं नाहीये. हे एक्स्ट्राचा कार्यक्रम आहे. म्हणजे जास्तीचे कोर्स करतात ना ती मुलं, असं आहे. मी सगळं एवढ्या करता बोलतोय की आपल्या पुढच्या पिढ्यांना जर कुटुंब नीट राहावं वाटत असेल, आपल्याला भावाभावांच्या मध्ये प्रेम राहावं असं वाटत असेल, स्त्रियांचं चारित्र्य उत्तम राहावं वाटत असेल, पुरुषांची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी निकोप राहावी असं वाटत असेल, तर सातत्याने या अध्यात्म श्रवणाला आपण जाऊनच बसलं पाहिजे. आपोआपच वाटतं की नाही रे, केव्हा तरी भोगावं लागणार आहे, त्यामुळे मला वाईट वागता येणार नाही. प्रमाण तरी कमी होईल की नाही, टक्केवारी तरी कमी होईल. आणि म्हणून चला शुकदेव राजा परीक्षितीला काय सांगतायत याचा थोडा अंदाज घेऊया. भगवान रुक्मिणी देवींशी विवाहित होतात. द्वारकेमध्ये रुक्मिणी देवी आहेत. आणि नंतर प्रभूने अनेक लीला केल्या. त्यामध्ये अजून भगवंतांनी 7 विवाह केले. भगवती रुक्मिणी आपण ऐकला काल, यानंतर भगवती जांबुवती, यानंतर भगवती सत्यभामा, यानंतर भगवती मित्रविंदा, भगवती नागनजिती उर्फ सत्या, भगवती लक्ष्मणा, भगवती कालिंदी आणि भगवती भद्रा. हे प्रत्येक विवाह काहीतरी पराक्रमानंतर झालेले. पूर्वी आपलं एकमेकांचं जमलं, हिरो नाही का ते जमतं बघा त्यांचा, तो कुठेतरी बाजारात असतो, ती नेमकी त्याच्याकडे पाहते आणि जमून जातं त्यांचं. असं नसतं. इथे विवाह सगळे आपल्या पूर्वजांचे सगळे विवाह पराक्रमाने झालेत, लक्षात घ्या. म्हणजे अयोध्याचा राजा जो आहे, ज्यांनी आपली मुलगी कृष्णाला दिली, त्याची अट काय होती, त्यानं मोठाचं मोठं ग्राउंड होतं आणि तिथे न बडवलेले, नाकामध्ये वेसण न घातलेले असे सांड, हत्तीसारखे मोठे बैल सोडलेले होते. ते हत्तीसारखे मोठे बैल त्या बैलाच्या पाठीवर बसायचं, त्याच्या नाकात वेसण घालायची आणि बैल बांधायचा आणून त्याच्या दारात. असे 7 बैल. तो बैल शांत नाहीये. तब्येत बिघडली तरच बैल शांत असतो. आणि विचार करा ना, तो काय असं नाही करत आहे आपण जसं डॉक्टरांकडे जाऊन करतो दात काढायला. आणि कृष्णाने असे 7 बैल बांधले असं वर्णन आहे. खूप सविस्तर वर्णन आहे भागवतात, मला एवढं सांगायला वेळ नाहीये. पाठीवरती बसल्यावर तो आपण पाहिले असतील टीव्हीवर वगैरे दाखवतात ते परदेशातले काही, असं तो पाय झाडतो त्या पाठीवरच्याला खाली पाडतो. कुणाची कमांड चालत नाही, त्याला अहंकार असतो ना त्याला. म्हणून मांड पक्की असावी लागते, त्याची शिंग धरावी लागतात, कान धरावे लागतात. असं शेळीचं दूध पिऊन रघुपती राघव म्हणून जमणार नाही. ते या गालावत मारलं काही असलं नाही. पराक्रम केला पाहिजे हो त्याला. आणि असे 7 बैल, एक कसा तरी काहीतरी युक्ती करता येईल. म्हणजे तुमची पूर्ण कसाला लागली पाहिजे शक्ती, युक्ती शक्ती सगळं.
आणि मग ते 7 बैल आणून बांधलेत त्यांनी, आणि मग त्या नागनजितींनी उर्फ सत्यनी अयोध्येच्या राजकन्यांनी कृष्णांशी विवाह केलाय. आता सांगा, असा नवरा असेल तर बायकोला भीती वाटेल की नाही त्याची? कळलं का आता का बायको ऐकत नाही? मला विनोद करायचा नाहीये, सगळ्या तरुणांकरता मी ही गोष्ट सांगतो. विलक्षण पराक्रमी असलं पाहिजे. अहो, मी अनेकदा इथे उदाहरण देतो, ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे ना, जेजुरीचा, जेजुरीच्या खंडोबाचं कुलधर्म काय माहितीये का? लग्न झाल्यानंतर बायकोला खांद्यावर घ्यायचं आणि त्या सगळ्या पायऱ्या चढून जायचंय. जेजुरीच्या ही अपेक्षा आहे, तपशील वाढवत नाही. त्याला थोड्या वेळाने त्यालाच खांद्यावर घ्यायची वेळ यायची. याकरता ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. 25-30 वर्षाचे लग्न होईपर्यंत तुम्ही कडकडीत ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. हा जो झणझणीतपणा आहे ना, तो तेव्हाच येतो. नुसतं शरीराचं आरोग्य नाहीये, मनाचंही आरोग्य आहे. असे सगळे आपल्या पूर्वजांचे पराक्रम आहेत, असं मला सांगायचं. आणि यानंतर कालिंदीचा विवाह असाच झालाय. कालिंदी ही सूर्याची मुलगी आहे आणि ती मला विष्णुपती मिळावा याकरता तपाला बसली होती यमुना नदीच्या काठीवरती. यमुनेचं नाव कालिंदीच आहे. आणि अर्जुनानं पाहिलं तिच्याकडे. अर्जुनानं विचारलं, काय करतेस? ते असं असं. ते म्हणे, बघायचंय का विष्णू तुला? माझा मित्र विष्णूच आहे. आणि यानंतर कालिंदीचा विवाह झाला. असे एकूण 8 विवाह पार पडले. आणि यानंतर भगवंतांनी यापूर्वीच्या कुठल्याही अवतारात न केलेलं महान असं एक साहस केलं. ते म्हणजे 16,100 स्त्रियांशी एकाच मुहूर्तावरती विवाह केला. आसामचा राजा त्यावेळेचा भौमासूर उर्फ आपण त्याला नरकासूर म्हणतो. नरकासूर याच्याजवळ विमान होतं. त्यामुळे तो कुठल्याही राज्यावरती आक्रमण करायचा, वरून बॉम्ब टाकायचा, शस्त्रास्त्र टाकायचा. सगळी धावपळ सुरू झाली की आपल्या सैनिकाला खाली उतरवायचा आणि भरपूर संपत्ती लुटायचा त्या राज्यातली, आणि सुंदर दिसणाऱ्या स्त्रियांना लुटायचा. आणि अशा 1 नव्हे 2 नव्हे तर 16,100 स्त्रियांना त्याने आपल्या जनानखान्यामध्ये कोंडलेलं आहे. शेकडो राजांना आपल्या इथे कोंडलेलं आहे, त्यांचं धन हरण करून. आणि ही बातमी भगवान गोपालकृष्णांच्या कानावरती नारदांनी घातली. नारद म्हणाले, कृष्णा, हा अवतार तुझा दुष्टांना ठार करण्याकरता येणार आहे. मग हे काय चाललंय पश्चिम बंगालमध्ये? चाललंय काय हे? भगवान म्हणाले, नारदा, तुम्ही यायचीच वाट बघत होतो मी. नारद बाबा सुद्धा बऱ्याचदा भगवंताचा वर्कलोड वाढवतात. आणि प्रभू जायला निघाले. फार गोड वर्णन आहे. 8 जणींनी त्याला ओवाळलं. पूर्वीच्या काळी नवरा बाहेर निघाला आणि काय पराक्रम वगैरे करून तो परत आला की 2 वेळा त्याला ओवाळावं, रोज, अशी पद्धत होती. म्हणजे तो तसा ओवाळण्यासारखा पराक्रम करत असे असं गृहीत धरा. तो गुटख्याचं पाकिट आणायला कोपऱ्यावर चाललाय, त्याला काय ओवाळायचंय काय? अतिशय पराक्रमी आहेत, लक्षात घ्या. मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय? पराक्रम. आपला धर्म म्हणजे पराक्रमाचा धर्म आहे. टाका टिपर नौबती वर चालले भराभर, खाड खाड घोडे चालले उडवीत टापा फो. बर का, वर्णन केले शिवाजी महाराजांच्या. दसऱ्याला ही मुलं निघायची. टापा फेकीत मोठे पटाईत, घेतला त्यांनी निरोप गाववेशीत. नवरमणी वृद्ध माता पिता, नवरमणी वृद्ध माता पिता, पाहि ना मागुता. टाकला देखी बीत पाय फिरवून, मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून. मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून, हो जी 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 जी. मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून, हो जी 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 जी. अंगात होते बहुशौर्य, अरे
असायचं. 6 महिन्याचं बाळ आहे घरी, तरी मागं वळून बघत नाही. आई वडील नवरमणी वृद्ध माता पिता पाहिना मागुता मान वळवून टाकला रिकिबीत पाय फिरवून मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून. एकच ध्येय आहे, शुभ आमचा निघालाय पराक्रमाला, आम्ही त्याला मदतीला निघालोय. परत येऊ का नाही माहिती नाही. हे सातत्याने आपण पुन्हा पुन्हा आपल्या मुलांना सांगायला पाहिजे की नाही. बोला, 24 तास मोबाईल, रात्री 2ला पुन्हा ऑनलाईन करतो काय. 2ला झोप ना मेल्या. 10च्या नंतर जागू नका, 5च्या पुढं झोपू नका. पहाटे म्हणतोय. हा, आणि असे भगवान निघाले. रुक्मिणीने ओवाळलं, जांबुवतीने, सगळ्या जणीने. सगळ्यात शेवटी सत्यभामा. म्हणजे एक ते ताट ठेवलेलंच असायचं त्या चप्पलच्या रॅक जवळ. निघताना ओवाळायचं, चप्पलवर नव्हे. सत्यभामेने विचारलं, किती दिवस लागतील, परत कधी येणार. बाकीच्या अगदी भारतीय स्त्रिया आहेत बरं का. हो बर, आज संध्याकाळी कुठली भाजी करू बरं. ही सत्यभामा थोडी फॉरवर्ड आहे. कधी येणार परत. भगवान म्हणाले, असं काही सांगता येईल का. ते काही भागवत सप्ताह नाहीये की पुढं राहतो म्हणलं तरी हाकलून द्यायला. अहो, युद्धस्य कथा रम्या, रमणीय असतात, पण किती वाढेल युद्ध सांगता येतं. युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध सुरू झालं तेव्हा पहिल्या 4-8 दिवसातल्या डिबेट्स ऐकले असतील आपण. बघ, सगळे एकापेक्षा एक शाणे. महिन्यापेक्षा जास्त युक्रेन लढू शकणार नाही, कारण त्याच्याजवळ शस्त्रास्त्र नाही आहेत. अमेरिकेने पुरवले. 2 वर्ष होत आली, आता चाललंच आहे की नाही. काही सांगता येत नाही. युद्धाला चाललोय का मी, तसं नाही विचारत आहे. मी येऊ का तुमच्या बरोबर युद्धाला, मी तुमच्या बरोबर येऊ का. भगवान म्हणलंय, अगं मला एकाच वेळेला दोघांची युद्ध करणं नाही, मी तुम्हाला मदतीला येऊ का म्हणती आहे. हा, असं म्हण. आणि क्षणभर तिच्याकडे पाहिलं, भगवंताचे डोळे चमकले आणि प्रभूंनी विचार केला, ही जर माझ्या बरोबर राहिली तर इथं जरा द्वारकेत शांतता राहील घरात. ॲटिट्यूड आणि इफिशियन्सी असे 2 शब्द आपण वापरतो. स्वभावाबद्दल, ॲटिट्यूड बद्दल काही बोलत नाही मी तिच्या, पण काय इफिशियन्सी आहे. तिनं गेल्यानंतर 2-3 तास सगळी सूत्र आपल्या ताब्यात घेऊन स्वतः युद्ध केलंय. भयंकर युद्ध केलंय. अश्विन वद्य त्रयोदशीच्या संध्याकाळी ही मंडळी निघाली आहेत. गरुड आहे त्याच्याकडे. हे बघा, खूप कमी लोकांकडे विमानं होती. शाल्वाजवळ विमान होतं, शाल्व. त्यानंतर हा जो आत्ता म्हणलो, भौमासुरानं शाल्वानी शंकरांकडून विमान बनवून घेतलं होतं, असं वर्णन आहे. शंकरांचा भक्त आहे शाल्व, नाही का. कृष्णाने मग त्याला नंतर मारलं. आणि हा शाल्व भीष्मांना मरायला कारणीभूत झालाय. शाल्वाची ती अंबा नावाची जी काही होती, नंतर तिचा अवतार शिखंडी आहे, ती शाल्वाची प्रेमिका होती, असं ते वर्णन आहे. तो शाल्व. तर भगवंताजवळ गरुड आहे आणि तो प्रशिक्षित गरुड आहे. गरुडावरती शस्त्रास्त्र अशी बांधलेली असायची. गरुडावर बसायला अशा खुर्च्या असायच्या, स्वतःला असे पेटी की कुर्सी बांधले. गरुड असा झाला तरी माणूस पडायचा नाही त्याच्यावरचा. नुसतं आपलं कॉटवर उभं राहिल्यावर का नाही राहायचं. हे लक्षात घ्याल, थोडं कळवून घ्यायला लागेल आपल्याला की गरुडावर थांबायचंय. कसेही समोरून बाण येत आहेत आणि तरी तिला एकही बाण लागला नाहीये. काय असेल ती सत्यभामा. उत्तम शिकलेल्या स्त्रिया होत्या. 100% स्त्रिया शिकलेल्या होत्या. सगळ्या स्त्रियाने लक्षात ठेवा. गेले हजारो वर्ष सगळ्या स्त्रिया शिकलेल्या होत्या. स्त्रियांच्यावर बंधनं जी आली आहेत ना, ती इस्लाम धर्माच्या राज्यकर्त्यांच्या आक्रमणानंतर आलेली आहे. हे मी याकरता सांगतो की आपलं ब्रेन वॉशिंग करण्यात आलं की स्त्रिया सगळ्या अशिक्षित होत्या, अनपढ होत्या. अजिबात नाही. बंधनं आलीत कारण हे परदेशी लोक जे असतात त्यांचं प्रेम नाही ना आपल्यावर. बोटीच्या बोटी सोनं पळवलंय इंग्रजांनी. त्याच्या आधीच्या लोकांनी आपल्या स्त्रिया आणि सोनं दोन्ही पळवलं. आपण
काश्मीर फाईल बघितला असेल किंवा केरळा स्टोरी बघितला असेल, ह्याच्यावरनं अंदाज करा. समर्थांनी वर्णन केलंय होय की किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्याममुखा जाहजी पाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल भोगोनी मेल्या. जय जय रघुवीर समर्थ. चिंतेने ऊर फाटतो म्हणतात समर्थ. आणि मग आपल्यावर बंधन आली आहेत की बुवा संध्याकाळी 7च्या आत बाहेर जाऊ नको, 7च्या आत घरात ये, किंवा फार शिक्षण नको, घरातल्या घरात, आणि लवकर लग्न करा. लवकर लग्न करा तेव्हा आलंय. द्रौपदीचं लग्न लवकर झालेलं नाहीये. रुक्मिणीचं लग्न खूप मोठी होती, म्हणजे नॉर्मल होती 20-22 वर्षाची. हे जे लवकर 7-8 वर्ष लग्न करा कधी आलंय? हे परकी लवकर जाऊ दे ती मुलगी, आम्हालाच चिंता नको, असं ते झालंय. विचार केला पाहिजे आपण या सगळ्याचा, आणि पुन्हा तसं येऊ नये याचा जास्त विचार केला पाहिजे. खूप शिकले. आता बघा ना, अफगाणिस्तानात शिक्षण बंद झालं स्त्रियांचं. तसं होऊ नये वाटत असेल भारतात तर सावध व्हा सगळ्या स्त्रियांनी. घरात झोपून राहू नका मतदानाच्या वेळेला, हे मला सांगायचं. खूप खूप बरं का, मी सांगतो याला खूपच, म्हणजे मी खूप सौम्य सांगतोय. अत्यंत कठोर परिस्थिती आहे, आता वाईट परिस्थिती आहे. अशा सगळ्या स्त्रिया शिकलेल्या होत्या. मला सांगायचा मुद्दा काय, आणि नुसत्या शिकलेल्या होत्या, त्या स्पेशलायझेशन होतं त्यांचं. कारण सत्यभामा युद्धाला उभी आहे. अहो ती काय नुसती युद्धाला उभी आहे, समोरचे आपले नुसते पुतळे, हा मारा तुम्ही बाण मला, असं नाही काय उभे, तिकडूनही बाण हजारो येत आहेत. माझ्या बायकोला काही होणार नाही. काय स्ट्रॉंग असेल नवरा, विचार करा. माझ्या पत्नीला काही होणार नाही, ती अतिशय तयार आहे. हा आत्मविश्वास कृष्णानं आहे. आणि 3 तास संध्याकाळी समजा 6ला पोहोचले, 6 ते 9 किंवा 9:30-10 पर्यंत सत्यभामेनं युद्ध केलंय. आणि ते इतकं भयंकर केलं की मूर नावाचा त्या नरकासुराचा जो सेनापती होता, मूर, MOOR, मूर, त्यांनी बाप रे, अरे हा माग निवांत बसलाय असा विठोबासारखा, आणि ही युद्ध करते. जर शत्रूला जिंकायचं असेल ना, त्याचा आत्मविश्वास आधी खच्ची करा. हे भगवंतानी इथे स्ट्रॅटेजी वापरली. आणि म्हणले, सत्यभामे जर जरा दमली असतील तर मी थोडा वेळ युद्ध करू का, चालेल का? तू स्पेशल आहेस पण मलाही थोडं, तुला विश्रांती म्हणजे चालेल का? मग तिनं तो धनुष्यबाण, असं करायचं असतं युद्ध. हां, भगवान म्हणले बर. आणि प्रभूंनी असा काही बाणांचा वर्षाव केला बर का, जबरदस्त वर्षाव केला, आणि मूर दैत्य मारला गेला. आणि भगवंताचं नाव पडलं मुरारी. मुराचा अरी, अरी म्हणजे शत्रू. जबरदस्त पराक्रम झाला. आणि पहाटे 2-2:30च्या दरम्यान नरकासूर आला, त्याला संपवला, संधीच दिली नाही. भगवान खाली उतरले, सगळे लोक शरण आलेत. भगवंतानी सगळे तुरुंग उघडायला लावले. ज्या किल्ल्यामध्ये त्या स्त्रियांना ठेवलं होतं त्या सगळ्या स्त्रियांना बाहेर यायला सांगितलं. आणि त्या स्त्रियांना नदी काठी मोठे मोठे टोप ठेवले, पितळेचे, तांब्याचे, कडकडीत पाणी करायला लावलं. आणि स्त्रियांना दासींनी आंघोळ घातली, आणि सगळ्या पुरुषांना तिथल्या दासांनी, नोकरांनी आंघोळ घातली. कारण खिटाण किती दिवस आंघोळ नाही केली, असे स्वच्छ आंघोळ घातली. आता सगळ्यांना पुरायला पाहिजेत म्हणून मोठे मोठे गोल गोल साबण आणले. आता इथून पुढे लक्षात घ्याल की दिवाळीचं साबण घ्याल तेव्हा भागवत आठवा, मोती साबण. कारण ती नरक चतुर्दशीची पहाट होती. पूर्वी पद्धतच होती, कीर्तन ऐकायचं आणि मग फटाके उडवायला जायचं. आणि तो आख्यान जो कीर्तनकार बुवा असायचा तो हेच लावायचा. अजूनही काही ठिकाणी आहे, म्हणजे काही घरात अजूनही तो नियम आहे. बरं, पहाटे आंघोळ झालेली तर कीर्तन लावलेलं, काय प्रसंग असतो तो. असो, हे पुन्हा मी त्याच करता सांगतोय की पराक्रम द्योतक असे आपले सण आहेत. आपल्या सगळ्या सणांचा संबंध पराक्रमाशी. नुसतं आपलं 25 डिसेंबर तो सांता क्लॉज येतो असलं नाही. एकही सण आपला असा नाही की ज्यात पराक्रम नाही. दसरा, दिवाळी, अक्षय्य तृतीया, प्रत्येक वेळेला सण काहीतरी पराक्रमाचा. आणि या सगळ्या स्त्रियांना नवीन कपडे मिळाले, चिवडा, लाडू, चकली. आणि आता प्रश्न असा आला की या स्त्रियांना काय सांगायचं पुढे जायला.
कुठं जाणार या स्त्रिया? पहिल्यांदा बरं वाटलं, आम्ही आता तुरुंगातनं सुटलो, मोकळे झालो, छान 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 सगळं चांगलं. पण व्हेअर टू गो नाव? कारण जी स्त्री अशी निर्भया ठरली, समाजामध्ये अशा अर्थानं अपमानित झाली, तिचा सासरी पण सन्मान नाही, माहेरी पण सन्मान नाही. सासूरवाडीला नवरा स्वीकारणार नाही, म्हणजे तो काळच सांगतो मी आपल्याला. खूप कठीण आहे परिस्थिती. आणि मग परिस्थिती आता जाणार कुठं? कृष्णा, आम्ही कुठे जाऊ रे? आज सुद्धा अशा स्त्रीवर एखाद्या अन्याय झाला असेल तर तिच्याकडे समाजाची पाहण्याची दृष्टी कशी असते बोला? निकोप दृष्टी असते. सहानुभूती वगैरे वरवर दाखवतो आम्ही. आपल्या मुलाला देऊ का असली मुलगी? आपला चांगला मुलगा इंजिनियर झालेला, डॉक्टर झालेला, महान ठरलेला, एकदम व्यवस्थित, त्याच्याकरता प्रॉब्लेमॅटिक स्त्री आपण शोधू का? किंवा उलट आपली चांगली मुलगी आहे, प्रॉब्लेमॅटिक मुलगा शोधू का? असे एखादे गोंदवलेकर महाराज हो, की ज्यांनी कुणीच लग्न करणार नाही अशा आंधळ्या मुलीशी लग्न केलं. म्हणजे तिच्यावर उपकार, आईसाहेब आहेत त्या, मी कोण उपकार म्हणणार, पण कळाय करता म्हणून बोललो मी. कुणी अशा स्त्रीशी लग्न करत नसतं. मग अशा स्त्रियांना जर समाजात सोडून दिलं असतं तर त्यांचं जीवन असुरक्षित झालं असतं की नाही बोला? आणि म्हणून प्रभूंनी यानंतर जो निर्णय घेतलाय तो या पूर्वी कुठल्याही अवतारात न घेतलेला घेतलाय. एकाच मुहूर्तावरती 16,100 स्त्रियांशी भगवंतांनी विवाह केला. काही भागवतकारांनी असं म्हटलंय की हा मुद्दा संसदेमध्ये सत्यभामेनं मांडलाय की देवा, या सगळ्या स्त्रिया माझ्यासारख्या आहेत. स्त्रियांची भावना ओळखतात, बाकी कुणाचंही सामर्थ्य नाहीये. तुम्ही एवढ्या सगळ्या स्त्रियांशी विवाह करा, कारण माझा पती याला योग्य आहे हे सत्यभामेला माहिती आहे. काय सत्यभामा असेल, देव करो आणि अशी पत्नी, असं काही म्हणणार नाही मी. लोकोत्तर कार्य आहे. समाजामध्ये जर तुम्हाला काही महान कार्य करायचं असेल तर तुम्हाला 2 पायऱ्या खाली उतरावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसतं निंबाळकरांना आपल्या धर्मात घेतलं नाही, आपली मुलगी दिली. सयाजीराव गायकवाडांना फक्त आपल्या धर्मात घेतलं नाही, आपली बहीण दिली. इस्लाम धर्म स्वीकारलेल्या लोकांना परत हिंदू करून घेतलं आणि आपण स्वतः राबलेत त्यांच्यासाठी. चिखलात पडलेल्या माणसाला बाहेर काढताना आपल्या अंगाला चिखल लागणार आहे. गोपालकृष्णांचं लोक दुसरं काय करायला पाहिजे होतं बोला? सुचतंय का आपल्याला? बोला. मी आहे अजून 5-7 तास इथे, 5 तास तरी आहे. मी सांगत जाईन, कृष्णाला सुचलं नाही ते पावसच्या या लोकांना सुचलं. दुसरं, नुसती लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था केली असती तर शिशुपाल इत्यादिकांनी पत्रकं काढली असती, भौमासुरात आणि नरकासुरात आणि तुझ्यात फरक काय, असंच म्हणले असते की नाही. लग्नामुळं बंधन आलं निंदेला. काय निंदा कराल फार तर? इतके लग्न केली आहेत, तुम्ही करा. एक लग्न कसं झालं हे आम्हाला माहिती आहे. वेद संस्काराशिवाय स्त्रीला सांभाळणे हे शास्त्रबाह्य आहे आणि ते अनहिताचं आहे, लक्षात घ्या. लिव्ह इन रिलेशनशिप पूर्ण चुकीचं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपच्या आधी त्या रिलेशनशिपला तुम्ही शिक्का मारायला पाहिजे. ते तुम्ही अधोरेखित केलं पाहिजे. काय, कुठल्या नात्याने सांभाळताय? पत्नी या नात्याने सांभाळताय, आई या नात्याने सांभाळताय, मुलगी या काय नातं काय तुमचं? नात्याशिवाय, शास्त्राशिवाय, वेदाच्या शिक्क्याशिवाय, वेद संमत असल्याशिवाय कुठल्याही स्त्रीला पुरुषांनी सांभाळलं किंवा उलट तर ते अनहित करणार आहे. आणि ते आता दिसतंय. म्हणून आपल्याकडे काही लोकांनी म्हटलंय, परदेशी लोकांनी, की मॅरेज इज सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक करार आहे. आपल्याकडे सामाजिक करार नाही आहे, आपल्याकडे विवाह हा संस्कार आहे. करार मोडता येतो, संस्कार मोडता येत नाही. अत्यंत उदात्त आणि पवित्र असा आपला धर्म आहे. 16,100 स्त्रियांशी एकाच मुहूर्तावरती विवाह केला. आता प्रत्येकीचं आडनाव काय झालं बोला? मंगला श्रीकृष्ण यादव, अनुराधा श्रीकृष्ण यादव, होय की नाही? सगळ्यांचे आधार कार्ड तयार.
एकदम त्यांना सन्मान दिला, नुसता आधार नाही दिला. आणि लक्षात घ्या, स्त्रियांचं एक वैशिष्ट्य जर काय असेल तर स्त्रीला नुसता आधार चालत नाही, स्त्रीला सन्मान लागतो. स्त्री ही मानिनी आहे, तिच्या देहामध्येच सन्मानाची अपेक्षा ठेवली. पुरुषाला जरा इकडे तिकडे सरक म्हटलं तर ते ठीक आहे, सरकतो. स्त्रीला अपमान सहन होत नाही, तिला सन्मान नाही मिळाला तरी चालेल, पण अपमान सहन होत नाही तिला. बघा आपण, म्हणून स्त्रिया एकत्र जमल्या की भांडण का होतं? कोणीतरी डॉमिनेटिंग बोलतं म्हणून. माझे गुरुजी नेहमी सांगतात, 2 चकल्या तुम्ही डब्यात ठेवा, 2, आणि असं करा, कडकड कडकड आवाज येतो. 10 लाडू डब्यात ठेवा, गच्च बसतात म्हणले ते, कारण तो लाडू आणि ती चकली म्हणले. हे जसं दुर्गुणही ठेवलेत काही, त्यांच्या देहामध्ये दुर्गुणही ठेवले, तसं सद्गुणही ठेवले. आजही स्त्रीला नुसता आधार चालत नाही, सहानुभूती चालत नाही. सहानुभूती वेगळी आणि पूजा वेगळी. सगळ्या स्त्रियांची आता कृष्णांची पत्नी म्हणून पूजा होणार आहे की नाही? एकदमच त्या. आणि तुम्हाला काय बोलायचं तुमचं तुम्ही बोला. कृष्णांच्या जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे. तुम्ही मला माणूस म्हणा, मी केवढं मोठं कार्य केलंय, ठीक आहे, तसं म्हणा, मी महान आहे, ठीक आहे, हे काय अर्थ नाही तुमच्या, ठीक आहे, यू आर फ्री. तुम्ही मला परमेश्वर माना किंवा माणूस माना, तुम्ही फ्री आहात. माझ्या जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे. आणि याकरता आमच्या अमरावतीच्या मधुकर कवीश्वर नावाच्या एका संगीतकार आणि कवी असे होऊन गेले, त्यांनी एक सुंदर काव्य लिहिलंय. ते स्वतः संगीतबद्ध केलं, आधी स्वतः गायचे, नंतर बाबूजींकडून गाऊन घेतलं, आणि अत्यंत प्रसिद्ध आहे. माना मानव वा परमेश्वर, माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा. रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणू प्रतिमा, किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा. तरीही वरी तो सहस्र 16, तरीही वरी तो सहस्र 16, कन्या मी अमला पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा. भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा. कर्तव्याला मुक्ता माणूस, माणूस ना पुरतो. हला हला ते प्राशुनी शंकर, शंकरा हला हला ते प्राशुनी शंकर, देवेश्वर ठरतो. जगता देण्या संजीवन मी, जगता देण्या संजीवन मी, कलंक आदरितो. भक्तास्तव मम वत्सास्तव मम, ऊर फुटावा वत्सल मातेचा.
म्हणून उपहासामी योगी कर्माचा माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा. संपूर्ण कृष्ण चरित्र आपण जर पाहिलं तर कृष्णांचं स्वतः करता काही नाहीये, सगळं योगदान लोकांकरता आहे. राम आणि कृष्ण ही दोन चरित्र लक्षात घ्या, स्वतः करता नाहीये. फक्त रामांच्या जीवनामध्ये रामाने जो धर्माचा विजय केला, शेवटी विजय धर्माचा झाला पाहिजे, सज्जनतेचा झाला पाहिजे, तो रामाने नीती सांभाळून केला. राम कधीही दुर्नीतीला शरण जात नाहीत. कृष्ण आणि रामांच्या जीवनात हे साम्य आहे की दोघांनी धर्माचा सज्जनतेचा शेवटी विजय करूनच दाखवला. फरक काय? रामांनी तो नीती सांभाळून केला आणि कृष्णाने नीती अनितीचा विचार नाही, पुण्यात गाडी चालवणं आहे कृष्णांचं जीवन. म्हणजे रामांचं म्हणजे अमेरिकेत गाडी चालवण्यावर रात्री 2ला सुद्धा त्यांचे सिग्नल चालू असतात. आधी सिग्नल असतात, ते चालू असतात आणि ते पाळतात. मी रात्री 2ला येत होतो एकदा कथा करून अमेरिकेत. त्यांना म्हटलं जाऊ दे घेऊ गाडी. नाही म्हणे बुवा CCTV कॅमेरे असतात, घरी येऊन म्हणले पैसे भरायला लागतील आपल्याला. असा जर मी पुण्यात वागलो तर घरी कधी पोहोचणार? काहीतरी करून कुठून तरी. बघा ना कृष्णांचं चरित्र संपूर्ण बघा. भीष्मांच्या समोर शिखंडीला समोर उभा कोणी केला हो? द्रोणाचार्यांच्या करता ते हत्ती मारवण्याचे, अश्वत्थामा नावाचा हत्ती मारवण्याची आयडिया कोणाची हो? कर्ण खाली उतरलेला असताना हाण त्याला बाण, हे कोणी सांगितलंय हो? तसं केलं नसतं तर ते मेलेच नसते. आपण धर्मानं वागायचो, त्यांनी अधर्मानं वागायचं, हे बरोबर आहे का? आपण एकच लग्न 2च मुलं आणि त्यांनी हमारे 12, कसं चालेल सांगा ना? काहीतरी म्हणून कृष्णचरित्र अभ्यासा. आपलं जीवन म्हणजे राम आणि कृष्ण या दोघांचं चरित्र एकत्र असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात 2 प्रभाव आहेत. वैयक्तिक पातळीवर शिवाजी महाराज हे रामांसारखे आहेत की नाही बोला? आहे प्रकरण काही शिवाजी महाराजांचं कुठलं काही ऐकून तरी आहे? उलट महाराजांच्यावर कल्पना सुद्धा ज्या केल्या गेल्या ना, ती कल्याण सुभेदाराची सून परत दिल्याची कल्पना आहे. ती कल्पना आहे बरं, घडलेली नाही आहे. बाबासाहेब पुरंदरे गडावर आले होते एकदा, मी बऱ्याचदा यायचे, मी वाढायचो तेव्हा, मी गडावर राहिला होतो. मी त्यांना म्हटलं का हो, कल्याणच्या सुभेदाराला मुलगाच नव्हता, त्याची सून कुठली आली हो? हा, बेलधडीचा किल्ला जेव्हा बेळगाव जवळ बेलधडीचा किल्ला जिंकलाय त्यावेळेला खरोखर ती मराठा सरदार बहिर्जी नायकांनी समोर केली, म्हणजे नजराणा म्हणून दिली आहे. तिला एक मुलगा होता. ही घडलेली घटना आहे. म्हणजे आज तिथे बेलधडीच्या किल्ल्यावरती असं ते लिंपलेलंच आहे, ते चित्र असं लिंपून तयार केलेलं आहे की बहिर्जी नायकांनी तो किल्ला जिंकला. भुईकोट किल्ला आहे, आजही आहे, छान किल्ला आहे बरं. हा आदिलशाहच्या ताब्यात होता. पहिल्यांदा त्या मराठा सरदार होती, अस्सल मराठा सरदार होती, अशी पवार वगैरे अशी, मला आता आडनाव तिचं आठवत नाहीये. आणि तिनं बहिर्जी नायकांना हरवलं. शिवाजी राजांचे सैनिक हारले. मग पुन्हा मुघलांची मदत घेतली आपण म्हणजे यांनी, आणि मग पुन्हा जिंकला. आणि मग सगळा किल्ला जिंकला, ताब्यात घेतला, कोणाला ठारवीर मारलं नाही, जे काय तेवढं युद्धापुरतं झालं असेल. आणि ती मुलगी, ती अतिशय तरुण 19-20 वर्षाची तरणी बाण मुलगी होती, सुंदर होती. तिला मुलगा होता. शिवाजी महाराजांना सादर केला, म्हणजे असं नजराणा म्हणून. त्यांना म्हटलं महाराज आपल्याला बक्षीस देतील. किल्लाही घेतला. तेव्हा महाराजांनी पाहिलं तिच्याकडे. आता तिला सगळे बाकी लोक आहेत तसंच महाराज असतील, तिला काय माहिती ना महाराजांबद्दल. तिनं त्या मुलाला पुढं केलं, सांगितलं महाराज माझं काय करायचं ते करा, पण या मुलाला मात्र काही माझं लेकरू आहे, माझा पोटचा गोळा, याला काही त्रास होणार नाही, गोष्ट तुम्ही फक्त करा. हा तुमचा भाचा आहे. माझे गुरुजी सांगायचे, महाराजांना तिनं मामा बनवलं. काय प्रसंग आहे होतो. महाराजांचे नेत्र पाहणावले. महाराज विचार करतात, माझ्या आईवर अशी वेळ आली असती तर
महाराज म्हणाले बर, त्याला मांडीवर घेतलं, असं चित्र आहे, त्याला दूध पाजतायत वाटीतनं असं चांदीच्या, असं चित्र आहे ते. आणि सांगितलं आता हा माझा भाचा म्हणजे तुम्ही माझी बहीण झालात. बहिणीला चोळी बांगडी करता मी काय देऊ, तर कोल्हापूरजवळ आजरा नावाचा जो भाग आहे, आजरा महल म्हणतात, महल म्हणजे भाग, तिला चोळी बांगडी करता दिला. आणि सांगितलं पुन्हा तुम्ही तिथले त्यातल्या किल्लेदारच व्हा, फक्त आता तुम्ही मराठ्यांचा सरदार म्हणून राहा. आणि बहिर्जी नायकांना सांगितलं इकडे या, फार पराक्रमी आहात तुम्ही. हिला पालखीत बसवलं आणि ती पालखी बहिर्जी नायकांना व्हायला लावली. ज्यानी इतकं महत्वाचं काम केलं होतं आग्र्याहून सुटक्याला, त्या बहिर्जी नायकांना हे. आणि सांगितलं मी चारित्र्याचा पूजक आहे, वैयक्तिक पातळीवर रामराय आहेत. हे मी वाचलं होतं महागडावर असताना. पण कल्याणच्या सुभेदाराचा अशीच आमुची आई असती वगैरे ना, तर मी प्रश्न विचारला होता बाबासाहेबांना. बाबासाहेब म्हणले ती मातकथा आहे. पुष्कळ कथा अशा असतात की रचल्या जातात आणि त्या रचतात म्हणजे मूळ चरित्राला शोभणाऱ्या असतात त्या रचल्या जातात. अशी कथा औरंगजेबाची कोणी रचणार नाहीये. औरंगजेब सुद्धा म्हणतो की चारित्र्य शुद्ध असणारा राजा माझा शत्रू आहे, असं औरंगजेब म्हणतो अनेकदा. मला सांगायचं असं, वैयक्तिक पातळीवर शिवाजी महाराजांच्या वरती कोणाचा प्रभाव आहे? ज्यांच्या मंदिरात आपण बसलोय त्यांचा प्रभाव आहे की नाही बोला. आणि शत्रूशी वागताना कृष्णांचा प्रभाव आहे की नाही बोला. आमच्या तरुणांना हे शिकवावं लागेल. 2 चरित्र आपल्या जीवनात असलीच पाहिजेत. म्हणून मला अनेकदा वाटतं रामकथा आयोजित कराच, कृष्णकथा आयोजित कराच, पण मध्ये मध्ये शिवकथा आयोजित करत चला. मध्ये मध्ये संभाजीची पूर्ण कथा, जन्मापासून बढूला त्यांनी समाधी घेईपर्यंतची कथा, येसाजी कंकाची कथा, संताजी धनाजीची कथा, या कथा आपण ऐकत चला. कीर्तन करायला तुम्ही द्यायचं लिहून, नुसती कीर्तन नाही आयोजित करायची. तुम्ही आचार्याला लिहून देता की नाही मेनू उत्सवात, सकाळी अमुक संध्याकाळी अमुक करता की नाही, मग कीर्तन करायला पण मेनू लिहून द्या ना. 2 गोष्टी होतात, ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्या अभ्यासाचं चीज होतं, आणि अभ्यास न करणारा एखादा असेल त्याला अभ्यास करावा लागतो. जगात अभ्यास वाढवायचा असेल तर ही गोष्ट करा आपण सगळ्यांनी. खूप अभ्यासू लोक असतात, त्यांना जीव लावून अभ्यास करायचा असतो, पण डिमांडच नाही हो. लोक पेंगत ऐकतात. मग तो आपलं काहीतरी आपलं पूर्वरंगण काहीतरी आपलं आख्यान ठोकून देतून झालं आपलं, चला आरतीचं पाकिट हे पाकिट द्या विदागीचं मी चाललो. असं नाही चालणार आपल्याला. आपल्याला जर पुढच्या पिढ्या घडवायच्या असतील, काय चरित्र आहे हो कृष्णांचं, संपूर्ण कृष्ण. म्हणून महाभारत त्या दृष्टीने ऐकायला पाहिजे. आपला रामकृष्ण हरी मंत्र आहे की नाही, आपल्या भागवत संप्रदायाचा मंत्र कुठला आहे? रामकृष्ण हरी. ही 3 चरित्र अभ्यासली पाहिजेत असा अर्थ आहे ज्ञानोबांचा. रामचरित्र अभ्यासा रामायण, कृष्ण चरित्र अभ्यासा महाभारत, आणि हरीचं चरित्र अभ्यासात आहे भागवत आहे. भागवतात कृष्णांचं चरित्र नाही आलं, कृष्णांच्या हरिरूपाचं म्हणजे देवरूपाचं चरित्र आले. राजकारण ऐकायचं असेल तर महाभारत. वेगळ्या मुद्द्यात घुसलोय मी, पण मला आता आवश्यक वाटतंय म्हणून ते घुसलोय. श्रोते हो, त्यानंतरचा 60वा अध्याय जो आहे भागवतातला तो वेगळाच आहे. शुकदेवांना राजा परीक्षित विचारतो, गुरुजी 16,108 स्त्रियांबरोबर कृष्णाने प्रपंच कसा केला हो? अहो कारण एक घरात असते तर काय कटकट होते, गुणिले 16,108. 2 मुद्दे आहेत. इतक्या स्त्रियांना अटेंड कसं केलं भगवंतानी, त्याकरता एक उपकथा येते. ती कथा नारदांची आहे. नारदांनी म्हणे विचारलं एकदा कृष्णाला, कृष्णा तुझी इतके लग्न झाले आहेत, मी जर एखाद्या तुझ्या पत्नीशी गप्पा मारत बसलो, कारण मी असं वाचलंय ऐकलंय की आपली तब्येत चांगली राहावी असेल तर राहावी असं वाटत, ब्लड प्रेशर नॉर्मल, शुगर नॉर्मल, टेन्शन रिलीज असं वाटत असेल तर पत्नीशी गप्पा मारत बसावं, म्हणजे दुसऱ्याच्या, आपल्या नव्हे. होतं की नाही बघा, नवऱ्याला एखाद्या बायकोनी प्रश्न विचारला, गप्प बस ग तुला काही कळत नाही, आणि तोच प्रश्न शेजारणीने विचारला तर ज्ञानाची गंगा व्हायला लागते. अहो हिने ते असं आहे, वाईट अर्थानं घेऊ नका, ते नॅचरल आहे, म्हणजे गंमत म्हणून बोलतोय मी. चालेल का? कृष्ण म्हणले चालेल. कथा इथे बरं भागवतात, निश्चित नारदांची नाही आहे. नारद स्वतःला मुद्दाम तिथे खलनायक बनवून घेत आहेत गमतीनं,
आणि त्याशिवाय आपल्याला कळणार नाही कृष्णचरित्र कसं आहे. ते म्हणले एक कर, मी ज्या महालात नाहीये अशा महालात जाऊन माझ्या त्या बायकोशी गप्पा मार. माझ्यासमोरच माझ्या बायकोशी गप्पा मारून अपमान नको करू माझा. नारद म्हणले बरं. आता रुक्मिणीच्या महालात निघाले, कुठल्या दुसऱ्या महालात गेले. भगवान तिथे होतेच. आपल्या पत्नीच्या गळ्यामध्ये असं गजरा माळत होते. दुसऱ्या घरी गेले, तिथे भगवान मुलांचे कपडे वाळत घालत होते. तिसऱ्या महालात गेले, तिथे अंथरूण घालत होते. चौथ्या महालात गेले, तिथे कपड्याच्या घड्या घालून ठेवत होते. पाचव्या महालात गेले, असं 100. आणि परत रुक्मिणीच्या महालात आले. देवा, तू सगळ्यात महालात एकाच वेळेला कसा असतोस रे? ते म्हणले मग काय तुझ्या भरोशावर इतकी लग्न केली होती काय? म्हणून कृष्णचरित्र समजणं अवघड आहे. कृष्ण एकाच वेळेला अनेक देह धारण करू शकतात, विग्रह धारण करू शकतात. ही सिद्धी असणार आहे, याचा विचार करायला पाहिजे. अगदी अशी कथा गुरुचरित्रात येते की नाही सांगा, शेवटच्या 2-4 अध्याय की 6 शिष्यांनी हट्ट केला गाणगापूरच्या जवळ नरसिंह सरस्वती महाराजांकडे की तुम्ही दिवाळीला आमच्याकडे फराळा आलं पाहिजे. आणि भांडायला लागले ते. हे बघा भांडू नका म्हणाले. एकाला बोलवलं, इकडे आत ये, तुझ्याकडे येतो मी, कुणाला सांगू नको. असं 6 शिष्यांना सांगितलं आणि कुणाला सांगू नको सांगितल्यामुळे ते गप्प निघून गेले. हो. आणि पुन्हा गाणगापुरातले लोक म्हणले, हो महाराज आम्ही सोडणार नाही की तुम्हाला. ते म्हणले तुम्ही कशाला काळजी करताय. आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराज एकाच वेळेला 7 ठिकाणी दिवाळीच्या फराळाला गेलेत, नरक चतुर्दशीच्या पहाटे. अशी कथा गुरुचरित्रात येते. म्हणजे अशी काहीतरी सिद्धी असणार आहे की एकाच वेळेला इतकी विग्रह धारण करता येत असणार आहेत. याचा अभ्यास करावा लागेल. कसं शक्य आहे? शक्य असल्याशिवाय लिहिणं कसं? 16,108 ठिकाणी भगवान एकाच वेळेला, म्हणजे म्हणून अवतार कार्य आहे. लग्न 2-4 करायला हरकत नाही, एकाच वेळेला सगळीकडे प्रकट होऊ शकत असं. एकाच वेळेला सगळ्या ठिकाणून डिसअपिअर होता येईल, पळून जाता येईल, पण प्रकट नाही होता येणार. बरं, म्हणून हे दिव्य चरित्र आहे. यानंतर राजानं प्रश्न विचारला की इतक्या सगळ्या लोकांना खुश ठेवणं सोपं नाहीये. हो, प्रश्न पती पत्नी हा नसतो. प्रश्न गर्दी वाढली ना की एकाच वेळेला सगळ्या लोकांना कसं प्लीज ठेवाल. म्हणून एकत्र कुटुंब आता बंद पडलं. पटत नाही हो एकमेकांशी. सगळ्यांचे इगो आडवे येतात. इतकी घरं बांधायचं कारण काय? प्रत्येकाचे संडास वेगळे, बेडरूम वेगळ्या. करायचं काय? पूर्वी आपल्याला लहानपण आठवतंय की नाही, एवढीची 10 बाय 10ची खोली, त्यात 10 लोक झोपायचे. पाहुणे बिवणे यायचे. आपण अरे जा की आता नाही आम्ही जाणार, त्यांनाही आपण वाटायचं नाही ना, आपल्यालाही ते ओरडायचे. होतं की नाही बोला. एकाच वेळेला भगवंत इतक्या सगळ्या लोकांशी कसे प्रेमाने वागतात असा प्रश्न विचारला राजाने. कारण खूप लोकांची मनस्थिती वेगवेगळी असते. सगळ्यांना एकाच वेळेला प्लीज ठेवणं, संतुष्ट ठेवणं हे केवळ अशक्य होतं. आणि इथे कथा येते, मी कथा रंगवणार नाहीये ती. इथे कथा येते, भगवान 2 गोष्टी करतात. पहिली गोष्ट, ज्यांच्यामध्ये ते आहे त्यांच्या मानसिकतेला अपेक्षा काय, त्यांच्या मनाला अपेक्षा काय आहे ते समजून वागतात. समजून म्हणजे उदाहरणार्थ, आता नवरा दमून आलाय, उदाहरण घ्या, त्याला चहा आवडतो. नवरा थकून आलाय, भागून आलाय, पटकन त्याला चहाचा कप हातपाय तोंड धुतल्यावर दिला की तो एकदम छोटा, किती चहा असतो, किंवा काय खायला लागतं त्याला, किंवा भाजी लागते, काय अमुक लागतं, किंवा तंबाखूची डबी बाहेर आणून ठेवावी लागते. उदाहरण घ्या. आपण काही नाही, होय की नाही? आपण विचार करा आपला. अपेक्षा समजून वागायचं. बाहेरून नवऱ्याने पण येताना छानपैकी एक चांगला गजरा मिळाला, घेऊन यायचा मध्ये मध्ये. रोज नाही आणायचा, नाही तर मोनोटोनस होतं. 8 दिवसांनी 15 दिवसांनी. आणि स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यामध्ये या केसामध्ये माळायचा. असे भगवंत वागतात. समर्थांची ओवी आहे, जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. कोण कोण मनी भंगले, कोण कोण मनी रक्षिले, क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. जीवनामध्ये केवळ विषयांच्या भोगाची रेलचेल जर आपण केली तर आपण सुखी राहू, या गैरसमजात राहू नका.
एका सर्टन लेवल नंतर शरीराची विषय भोगण्याची क्षमता आपोआपच कमी होते. म्हणजे शरीर सक्षम असलं तरी इच्छा होत नाही, नको आता मला खायला. आंब्याला कंटाळले की नाही आता लोक, आंबे खाल्ले पहिल्यांदा आता आंबे नको आंबा, असं होतं की नाही? होणारच आहे. कारण विषयामध्ये, कुठल्या विषयामध्ये जीवाला तृप्ती देण्याची व्यवस्थाच नाहीये. मग प्रपंच कशाने चांगला होतो? प्रपंच चांगला होतो एकमेकांना समजून वागल्याने. म्हणून मी नेहमी इथे एक पद म्हणत असतो, कसं घर असावं. हे कृष्ण असे वागतात हे सांगणं चाललंय. 2 गोष्टीपैकी पहिली गोष्ट, कृष्ण ज्यांच्यात जातात त्यांना समजून वागतात. आता उमेश दादांना ही गोष्ट हवी असणार. उमेश दादा चहा करू थोडासा मस्त चिखलासारखा, आपला डायलॉग आपला. चहाचं काही बिघडत नाही, पण आत्ता थकून, मी उदाहरण चहाचं देतोय, आपण कुठलंही घ्या बरं. मी पुन्हा पुन्हा चहा म्हणतोय असा विचार नका करू. कुठलाही विचार घ्या. केवळ आपुल्या, कवी काय म्हणतो? केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी. जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा केवळ माणुसकीचा झरा वहावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची. ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची. एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा कुणामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. भांड्याला लागतेच भांडे विसरून जावे क्षणामध्ये. परस्परांना समजून घ्यावे आढी नसावी मनामध्ये. दिवसा राती परमेशाचा वास असावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. घराला धनाचा गर्व नसावा, खोटा खोटा उमाळा नसावा. प्रेम करावं ते खरं करा, सख्य तरी खरेची करावे समर्थ म्हणाले. हे कृष्ण करतात आणि त्याचा परिणाम प्रपंच हा दुःखमयच आहे. तो विचाराने सुखाचा करायचा असतो. समर्थांचा प्रसिद्ध मनाचा श्लोक आहे ना की जनी सर्व सुखी असा कोण आहे. त्याचं उत्तर विचारी. विचारी असतो तो किती दुःख झालं तरी सुखात असतो, कारण विचार हे त्याचं साम्राज्य असतं. आणि अविचारी मनुष्य एसीत बसला तरी दुःखात असतो.
सगळं कम्फर्टेबल, म्हणजे कम्फर्टेबली रडतो जरा. म्हणून हे सद्विचार अंतःकरणात असावेत. कृष्ण प्रत्येकाला, सांबा कसा आहेस तू, व्याघ्र नावाचा मुलगा होता, तो कायम आजारी असायचा कृष्णांचा. खूप सुंदर आहे बरं का, महाभारतात हे सगळं आलं. कसं वागावं, बलराम दादाशी कसं वागावं. बलराम दादाचा स्वभाव डॉमिनेटिंग होता. प्रत्येक वेळेला कृष्णा तुला काही कळत नाही. आता कृष्णानं तर युक्तीने वागावं लागायचं. अर्जुनाचे इथे प्रसंग आहेत, सुभद्रा हरण. बलराम दादांना आपली बहीण, कारण ती रोहिणी पुत्री आहे, कोण, सुभद्रा, ती दुर्योधनाला द्यायची इच्छा होती. मला ती दुर्योधनाला द्यायची. दुर्योधन त्याचा लाडका होता बरं का. आता दुर्योधन काय प्रकरण आहे हे कृष्ण, कारण बलराम दादाचा स्वभाव सरळ होता, स्ट्रेट फॉरवर्ड. कृष्ण दुर्योधनाला ओळखतात, त्याचं भविष्य त्यांना माहिती आहे. सुभद्रा विधवा होईल हो, पण हे सांगितलं दादांना, तुला काही कळत नाही, लहान आहेस तू, कायम ओरडायचं त्याला. हे महाभारतात सांगितलंय. महाभारतात एक दिवस नारदांना प्रश्न विचारलाय कृष्णाने, वैतागलोय म्हणला मी, असंच असं वाक्य आहे, खूप कंटाळा आलाय मला. काही काही मुलं माझी इतकी सौंदर्य, तो साम दिसायला फार चांगला होता, तो 3दा दाढी करायचा दिवसभरात, तो सारखा आरशासमोर. अरे काम करा ना, सारखे काय आरशासमोर असं. बलराम दादा मलाच ओरडत असतात. आणि नारदांना प्रश्न विचारलाय, नारद मी कसा वागू. पहिल्यांदा काय म्हणाले असतील नारद, वा कृष्णा, फार दिवसांनी माझ्या झपाट्यात सापडलायस, बस. काय सुंदर, मला तो प्रसंग सांगताना सो आनंद होत. आणि नारदांनी सांगितलंय कसं करायचं. हे कृष्णांच्या मध्ये आहेच आहे, पण कधीतरी असा प्रसंग येतो की नारदांकडून ते सल्ला घेतात. सुभद्रा प्रकरणात असं झालंय की त्यांना लग्न दुर्योधनाशी करून द्यायचं आपल्या बहिणीचं. आणि अर्जुनाचं सुभद्रेवर प्रेम आहे, सुभद्रेचं अर्जुनावर प्रेम आहे. अर्जुना, तुला लग्न करायचंच आहे का. ही 10व्या स्कंधात शेवटी कथा येतेच, मी आता 2 मिनिटात सांगतो. तुला करायचंच आहे का लग्न. अर्जुन म्हणला पॉसिबल आहे का, पण तुमच्या दादांपुढं काही चालत नाही. एक काम कर, संन्यास घे. लग्न करायचं आणि संन्यास घे, म्हणजे त्रिदंडी संन्यास रे, लगेच सोडता येईल असा. आणि काही नाही, या इथे गिरनार पर्वताच्या जवळ, रैवतक पर्वताच्या इथे तू संन्यास घेऊन आश्रम थाटून राहा. करशील का हे. हो घेतो की. आणि अर्जुनानं दाढी बिडी सगळं वाढवलं, मस्त मजा, अगदी व्यवस्थित भस्म आरशात बघून, आणि छानपैकी संन्यास घेतला, म्हणजे दाखवलं. आणि बलराम दादांचा एक वीक पॉइंट होता. बलराम दादा 2 गोष्टींकरता कधी नाही म्हणायचं नाही, एक युद्धाला आणि दुसरं साधू संतांच्या सेवेला. त्यांचा वीक पॉइंट होता. साधू संत भेटला की बलराम दादा चालले त्याच्याबरोबर, मग 6 महिने त्याच्याबरोबरच राहतील. हा वीक पॉइंट कृष्णाला माहिती आहे. कृष्णाने आजूबाजूला सगळे लोकांना सांगितलं जाऊन दर्शन घेऊन या. सगळेजण दर्शन घेऊन आले. सगळीकडे चर्चा तीच. बलराम दादा म्हणाले, अरे आपल्या इथे द्वारकेच्या इथे जवळपास कोणीतरी संत आलाय म्हणे, साधू आलाय, संन्यासी आलाय, तू दर्शन घेऊन आलास का. कृष्ण म्हणले, मला नाही हे साधू बिधू आवडत. हे काय ते करत असतात माहिती नाही आपल्याला. स्टेजवर असताना त्या स्टेजवर न उतरल्यावर कुठल्या स्टेजला जातील सांगता येत नाही. तुला कृष्णा काही कळत नाही, चल माझ्यावर दर्शनाला. बर, दर्शनाला गेले. कृष्णाने आपलं काय ॲपल बिपल समोर ठेवले, नमस्कार केला. म्हणजे ॲपलचे फोन नाही, सफरचंद, नमस्कार वगैरे केला. याने अगदी श्रद्धेनं, महाराज आमच्याकडे प्रसादाला याल का. कृष्ण म्हणले, बलराम दादा कशाला, इथे तुम्ही आपले काय ते जेवणाचे पैसे असतील ते द्या पावती, तुम्ही घरी कशाला. तो बस गप्पा बस कृष्णा. काही लोकांशी असं वागावं लागतं, नको नको म्हटलं म्हणजे ते मुद्दाम करतात बघा. कृष्ण म्हणले, घरी कशाला, आपल्याला काय माहिती कोण आहे. तुला कृष्णा सगळे वाईटच दिसतं, याल का महाराज. अर्जुनानं खूण केली. काय कृष्ण, हो म्हणू का. विचार करून सांगतो, माझ्या पीएला विचारतो, डायरी बघतो. आणि युक्ती प्रयुक्तीनं कृष्णाने बलराम दादांच्या चित्तामध्ये इतकं प्रेम निर्माण केलं अर्जुनाबद्दल.
आणि गंमत म्हणजे अर्जुनाच्या सेवेला सुभद्रेला ठेवले यांनी. काय सगळ्या स्टाईल, हे कृष्णांचं चरित्र आहे. आणि झालं ना, गेला ना निघून तो, आणि सुभद्रा पळवून नेली. म्हणजे सगळ्या कथा रंगवत नाही, खूप मोठी कथा आहे. सुभद्रा हरण नावाचं आख्यानच लावायचं आमचे गुरुजी. आता हे सगळे तलवार घेऊन चालले. यादवानं विचारलं, कुठे चालले तुम्ही? म्हणले, कोण आहे तो संन्यासी? तो अर्जुन आहे. कृष्ण गप्पा होते. पूर्ण त्या सभा, यादवांची सभा भरली. कृष्णा तू का बोलत नाहीयेस? काय बोलणार? मी तुम्हाला सांगत होतो बोलवू नका संन्यासाला घरी. या सगळ्याला कारणीभूत बलराम दादा आहेत. बलराम दादा गप्पा. आता हे कृष्णांचं चरित्र आहे. सांगायचा भाव असा की पहिली गोष्ट, दोन प्रपंच कशाने चांगला होतो? पहिली गोष्ट, सगळ्यांच्या अंतःकरणाला समजून योग्य त्या पद्धतीने फिल्डिंग लावणं जे असतं ना. आणि पुन्हा वाईट काहीच नाही, कृष्णांचा स्वार्थ काहीच नाही त्यात. समर्थांची ओवी आहे, राजकारण उदंड करावे परी ते कळोची न द्यावे, परपिडेवरी नसावे अंतःकरण. आपल्या मनामध्ये कुणाचं वाईट व्हावं असं मनातही येऊ देऊ नये, करू नयेच. आणि दुसरी गोष्ट, इथे गोष्ट आहे, मी ती गोष्ट सांगणार नाहीये, कथा आहे इथे. दुसरी गोष्ट, कृष्ण सातत्यानं स्वतः खळखळून हसत राहतात आणि आजूबाजूच्या लोकांना हसवत राहतात. प्रपंच जर तुम्हाला आनंदाचा करायचा असेल तर ओक्साबोक्षी रडतात की नाही, तसं खळखळून भरपूर हसत चला प्रपंचात. कृष्ण आम्हाला शिकवतात. कारण हसले ना लोक, हा असं, किती माझी कृष्ण काळजी घेतोय. लहानपण कधीच, किती मोठे झालं तरी लहानपण विसरू नका. लहान मुलासारखे खळखळून हसा. उगाच इतकं गांभीर्य चेहऱ्यावर. काही काही लोकांच्या कपाळावर पाटी असते, कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की काय 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 झालंय का काही. अरे खळखळून हसा ना, संधी मिळाली की हसावं. हसले तरी माणसं कस्टमाइज. कुठे अहंकार वापरावा या बाबतीत स्त्रियांना आपल्याला मार्ग द्यावे लागतील. बरं, घरात स्त्रिया कशा असतात आणि पुरुष कसे असतात बघा. पुरुष खो खो कोण असतं घरात, खळखळून कोण असतं. म्हणून स्त्रियांना कधी हार्ट अटॅक येत नाही असं कारण लिहिलंय त्यांनी. ज्या स्त्रिया खळखळून हसतात ना त्यांना कधी हार्ट अटॅक येत नाही. मला एकाने प्रश्न विचारला, बुवा स्त्रियांना कधी हार्ट अटॅक येत नाही, असा मोठा लेख आला होता. म्हणजे 99% नाही येत, 1% काय असेल तर. त्याचं कारण म्हणलं पुरुषांना येतो त्यांच्यामुळं. तसं नव्हतं लिहिलं. घरात विनोद झाला, काही झालं की स्त्रिया अहंकारी नसतात. स्त्रियांचा सद्गुण कुठला आहे तर अहंकारी नाही. पुरुष हा अहंकाराचाच प्रतीक आहे. हसला तरी क्लोजअप वापरा, दात काढावेसे का वाटत नाही. समर्थांचं मी गंमत नाही करत आहे. समर्थांनी निद्रा निरूपण नावाचा समास लिहिला, तो वाचून बघा. म्हणजे अक्षरशः आडवं पडून लोळायचं राहतं, इतकं विनोद केलेत समर्थांनी. तुकोबांचे अभंग कसले विनोद आहेत अहो. समर्थांची ओव्या 2-4 ऐकवतो म्हणजे आपल्याला वाटेल की अरे खरंच लोक झोपा कसे काढतात त्याच्याबद्दल आहे समास, अख्खा समास. आणि सगळा वेदांत आहे त्या. कोणी सावकास डुकल्या घेती, सावकास एवढंच. कोणी कानवडे निजती, कानावर निसतात काही लोक असं. कोणी चक्री फिरती, काही गोल 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 झोपलेले असे होतात बघा. गोगल काही सारखे असे कुठेतरी वेगळीकडेच पाय असतात त्यांचे. एकाची मुंडाशी गडबडली, कीर्तनाला आलेले होते, मुंडासं बांधून. ते पूर्वी फेटा बांधूनच यायचे लोकांना. ते झोपले आणि झोपल्यानंतर त्यांचं मुंडासं सुटलं आणि असं गडबडून तिकडे गेलं असं. एकाची मुंडाशी गडबडली, एकाच्या लाळा गळल्या, एकाच्या पिका सांडल्या. तोंडात काही पदार्थ असल्यानंतर त्या लाळेला पिंक म्हणतात. नुसती असेल तर नुसती लाळ. हा, काही विविध प्रकारच्या केसर बिसर काय असतं ना,
काही कोटी रुपये रेल्वेचे ते रेल्वे स्टेशनवर थुंकलेलं साफ करायकरता का. मी म्हटलं ज्यांनी जाहिरात केली त्यांच्याकडनं घ्या काढून. जाहिरात केलेल्या आहेत ना, अमके खान तमके खान, हां, त्यांच्याकडनं घ्या म्हणले रेल्वेने. असो, एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या सावकाश. हसायला येतं की नाही आता. हे समर्थने काय रडण्याकरता लिहिले बरं का. मग याच्या पुढचं मी म्हणू शकत नाही इतकं. म्हणजे कोणी करपट ढेकर देती, कोणी राऊत सोडीती, असं काय भयंकर आहे. इकडे उजाडाया आले. असो, मला सांगायचं हेतू की 2 गोष्टी प्रपंचात करा. कृष्ण आपल्या 60वा अध्याय वाचून बघा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. मी काहीतरी बोल 10व्या स्कंदातला 60वा अध्याय. 2 गोष्टी प्रपंचात करा. आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत त्या जास्तीत जास्त पुरा करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रपंच चांगला होतो. आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न नाही करू, त्या आपोआप होतात. माझ्या पत्नीला आता श्रीखंड आवडतंय किंवा आईस्क्रीम पाहिजे, पत्नीला मुलाबाळांना काय जे असेल, मी जाताना चांगल्या प्रकारचं आईस्क्रीम, अरे किती छान, असा प्रपंच चांगला होतो. एक. आणि दुसरं, विनोद मुद्दाम करत राहावं आणि खळखळून हसत राहावं. हसणं आणि रडणं ही माणसाची भाषा आहे. या 2 पद्धतीने प्रपंच चांगला करावा. आणि यानंतर सुरेख अशा कथेला आरंभ करतात, जिथे शुकदेवांची समाधी लागली सांगता सांगता. त्या कथानकाला आरंभ करण्यापूर्वी थोडं नाम गाऊया. आपण सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा, अशी आपल्याला विनंती. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, 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 छोटू से मेरे मदन गोपाल, छोटे से मेरे मदन गोपाल, छोटे से मेरे मदन गोपाल, ओ छोटे से मेरे मदन गोपाल, ओ छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटू से मेरे मदन गोपाल, छोटे से मेरे मदन गोपाल, ओ छोटू से मेरे मदन गोपाल, छोटू से मेरे मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, 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 छोटू से मेरे मदन गोपाल, 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 छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, बोलो छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटू सो मेरे मदन गोपाल, छोटे से मेरे मदन गोपाल, छोटू से मेरे मदन गोपाल, छोटू से मेरे मदन गोपाल,
छोटे छोटे ग्वाल, छोटे से मेरे मदन गोपाल, छोटे से मेरे मदन गोपाल, छोटे से मेरे मदन गोपाल, छोटे से मेरे मदन गोपाल। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। अगदी लहानपणापासून भगवान श्री गोपाल कृष्णांचं चरित्र आपण पहा. सातत्याने आनंद आनंद आणि आनंद. आनंदात राहायचं असेल, राहायचं की नाही आनंदात आपल्याला? कोण आहे असं नाही मला नाही बा आनंदात राहायचं, फार कटकट होते. आपण आनंदात असून लोक दुःखात आहे, काय बरोबर आहे का? असं कोणी आहे का? युक्ती सांगू का आपल्याला? गोंदवलेकर महाराजांनी सांगितली. बरं पाहिजे का युक्ती? बोला. आनंदात राहायचं आहे, हात वर करा. आनंदात नाही राहायचं त्यांनी. सगळ्यांना राहायचंय. त्याची अगदी सोपी युक्ती आहे. काही नाही, फक्त आनंदात राहायचं एवढंच. आनंदात असावे, जीवनात रडूच नका कधी. संकटावरच मात करा. प्रत्येक संकट सतत लाफिंग फेस इमोजी असतात ना, ते मला तर असं वाटतं प्रत्येक असं श्रोत्याला, म्हणजे विनोद करतोय बरं मी, हे प्रवचनावरून जाताना त्याला ते प्रसाद देतात तसं चिकटपट्टी लावूनच पाठवायचं. कोणी नको सांगितलंय. कायम आयुष्यभर. ओ मरताना पण मेले ते हसत मेले म्हटलं पाहिजे लोकांनी. लोकांनी रडावं, आपण नाही रडू. कबीर म्हणाले, ज्या वेळेला तू जन्माला आलास, जिस दिन जन्म हुआ तेरा, जग हसे तू रोए, ऐसी करनी कर चलो, पीछे हसे न कोय. हे कृष्णांचं चरित्र आहे, लक्षात घ्या. कृष्णांच्या चरित्राचा तपशील किती वाढवता येईल. मर्माची गोष्ट काय, कायम हसत राहा. बघ, आपल्या घरातलं रडणं कमी झालं मग हे बघून माणसं सिरियल बघत रडता. घरातलं रडणं आहेच आहे, शिवाय ते एक्स्ट्राच ओव्हर टाईम. म्हणले का रडताय? नाही ते ऍक्सिडेंट झालाय. म्हणलं ते खोटं आहे, गप्प बसावं तुम्ही. एकही सिरियल मी सोडली नाहीये. ते पण रडतायत की नाही? म्हणलं ते पैसे घेऊन खोटं रडताय. सिरियल मधले लोक पैसे घेऊन खोटं रडतात, आपण फुकट काय तोट्याचा धंदा. म्हणून कृष्ण चरित्र ऐकताना आपल्याला आनंद. लोणी खाल्लं कृष्णाने, अमुक केलं तमुक केलं, आनंद वाटतो की नाही? आणि तेवढेच गंभीर आहेत कर्तव्याच्या बाबतीत. ऐका एक कथा. कृष्णांचे अत्यंत जवळचे मित्र, भक्त आणि भाऊ, आते भाऊ पांडव. त्या पांडवांनी इंद्रप्रस्थ उभं केलं आणि यानंतर सुरेख अशा पद्धतीने यज्ञाचं आयोजन करायचंय त्याला. आणि या यज्ञाचं आयोजन करताना धर्मराजानं काही मागचा पुढचा विचार केल्याने सरळ संकल्प केला. हो काय, प्रत्येकीच्या खात्यावरती 1-1 लाख रुपये. असला बावळटासारखा संकल्प नसायचा पूर्वी. मी काहीतरी चांगलं कार्य करीन असे संकल्प असायचा. लोकांना आळशी बनवीन नव्हे, फुकट काही दिन नव्हे. तेव्हा मी राजसूय यज्ञ करीन, नाहीतर अग्निकाष्ठ भक्षण, संन्यास घेईन असं त्यांनी म्हटलं. संन्यास घेईन. हे पुढचं कशाला बोलायचं? जमलं तर करीन म्हणायचं की नाही. आणि कृष्णाला बोलावलं. कृष्णा, असा असा राजसूय यज्ञ ठरलाय. कृष्ण म्हणले, कुणी ठरवला? म्हणले, आम्हीच. तुम्हाला माहिती का कोणी करायचा असतो यज्ञ? म्हणले, कुणी? ज्याचा कुणीही शत्रू नाही आहे अशाच माणसांनी करायचा असतो. म्हणले, मला कोण शत्रू आहे? अरे बाकी सोड, पण यज्ञ रोधासी करील जरासंध. यज्ञ रोधासी, यज्ञ रोधासी, यज्ञाचा विरोध कोण करेल? जरासंध. जये केले षट्शैती नृपती मंद,
जये केले षट्शयेती 86 जये केले षट्शयेती नृपती बंद द्रुपती मंद. अरे या जरासंधा, अरे मला पळवून लावलं त्यांनी रे, अजून काय राहिलं? म्हणजे अवघड आहे का? कठीण आहे. मग काय करायचं? कृष्णा मग मी संन्यास घेतो. तो संन्यास विधी झाल्यावर मग तू जेवणावळी झाल्यावरच जा. म्हणले हे काय? मी प्रण केलाय, एक तर राजसूय यज्ञ करीन, नाही तर संन्यास घेईन. कृष्ण म्हणले पुढचं कशाला बोलायचं, बघूया काही युक्ती करूया. आणि भीम आणि अर्जुन या दोघांच्या मदतीने जरासंधाचा काटा कृष्णाने काढला. त्या कथेत आता रमायचं नाही आपल्याला. आपण शुकदेवांची समाधी कधी लागली हे सांगायचं मला. शुकदेवांची भागवत सांगताना 5 वेळा समाधी लागली, त्यातलं एक ठिकाण आहे हे. आणि जरासंधाला ठार मारलं आणि भरपूर धन लुटलं. लुटलं म्हणजे जिंकलं. कोण कोण कसे कसे गेले याची यादी आहे अर्जुनाने. अहो त्या कर देणाऱ्यांच्यात अंगराज कर्ण होता असं वर्णन आहे. कर्णाने पण कर दिलाय. तुम्ही करताय ना चांगलं कार्य राजसूय यज्ञ, हे आमच्याकडनं धन घ्या. आणि भरपूर धन जिंकलं आणि मग परत आले. महाभारतात वर्णन आहे की सगळ्या तिजोऱ्या भरल्या, लोकांची घरं भरली. शेवटी रस्त्यावर खडीचे वगैरे ढीक टाकलेले असतात तसे रत्नांचे ढीक टाकले होते. इतकं धन मिळवलं. आणि तेव्हा अर्जुनाचं नाव पडलं धनंजय. ज्यांचं नाव धनंजय त्यांनी लक्षात ठेवा. असं नावं ठेवले की तसं पाहिजे ना मनुष्य. नाव विद्याधर आणि दुसरी नापास, असं नाही चालणार. आणि आता कृष्णाने इथे एक सुंदर प्रसंग आहे. कृष्णाने सगळ्यांना समोर बसवलं. धर्मराज आहे, द्रौपदी आहे, भीम अर्जुन नकुल सहदेव आहेत, अनेक लोक आहेत. आणि कृष्णाने सांगितलं आता आपल्याला यज्ञाचं आयोजन करायचं, सगळ्या कुटुंबियांना बोलवा. भीम उभा राहिला. भीम म्हटला अजिबात धृतराष्ट्र आणि कंपनी, दुर्योधन आणि कंपनी यांना बोलवायचं नाही. भीमाचं कायम आयुष्यभर मूड हाच होता बरं का. बजरंग दल असं बरं त्याला ते शोभतं. कृष्णाने सांगितलं हे बघ भीमा खाली बस, तुझं काम झालेलं आहे. जरासंधाना मार. 2 गोष्टीला फक्त तुला मी बोलावणार, तेवढ्या पुरतंच यायचं. सगळीकडं नाक. पहिली गोष्ट म्हणजे मारामारीला आणि दुसरी म्हणजे जेवायला. 2 विषय फक्त तुझे, सगळ्यात आपलं मी आहेच आहे, असं नाही चालणार. पण भीमाचं एक होतं की भीमाची शक्ती ही धर्माधिष्ठित होती. तो कधी आपल्या दादाला ओव्हरटेक करायचा नाही, कधीच नाही. ठीक आहे दादा, मला नाही पटत आहे, पण तुम्ही म्हणताय ना, मग मी गप्प बसायचं काम करतो. आणि सांगितलं पहिल्यांदा तुमच्या कौरवांना बोलवून आण, तुम्ही पण कौरवच आहात. पहिल्यांदा कौरवांना बोलवून आण. आणि 100 कौरव बरं का, सगळे लोक बोलावले. धृतराष्ट्राला बोलवलंय, भीष्मांना बोलवलंय. आणि भीष्मांसमोर धृतराष्ट्रासमोर हा उभा आहे धर्मराज आणि सांगतोय काका आपल्याला यज्ञ करायचा आहे. आम्ही यज्ञ करणारे नाही बरं, आपल्याला यज्ञ करायचा आहे. कारण कुठलंही मोठं अनुष्ठान मांडलं की त्या अनुष्ठानाचं पुण्य सगळ्या रक्ताच्या नातेवाईकांना जातं, लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यांनी सम्मिलित झालं पाहिजे. नवे नवे तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं पुण्य जातं ज्यांनी कोणी मदत केली, हे लक्षात घ्याल. आणि ब्लड इज थिकर दॅन वॉटर ही म्हण कधी विसरायची नाही. आपण नातेवाईक घट्ट धरून राहिलं पाहिजे एकमेकांना, प्रयत्न तर केला पाहिजे. कृष्णाने वारंवार केलंय होय, तरी त्याचा फायदा दुर्योधन घेऊ शकला नाही म्हणून तो दुर्योधन आहे. उरलेल्या 98 भावांना अजिबात नको होतं युद्ध. हे दुर्योधन आणि दुःशासन दोघच माकडं होती. त्याने काहीतरी आपलं हे केलंय लक्षात. बाकीच्या मुगाच 98 मुलांना मारायला लागलं त्यांच्यामुळं. असं वारंवार येतं, विदुर खूप सांगतोय. असो, आता पहिली गोष्ट, कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करत असताना प्लॅनिंग जे असतं ना ते फार महत्त्वाचं असतं, नियोजन फार महत्त्वाचं असतं. म्हणून सर्वात प्रथम बोलवण्याचं काम अपॉइंट करावं लागतो. तो तिथे मनुष्य बोलवायचं काम कोण करेल? कसं तरी काहीतरी कुणी या कुणी काही करा असं नाही चालत. म्हणून बोलवण्याचं काम नकुलाला दिलं, कारण नकुल इतका गोड बोलणारा, व्यवस्थित बोलणारा होता. व्यवस्थित बोलणाऱ्या माणसाला आपण बोलवायला पाठवायचं लोकांना. आमच्यासारखा फटकळ माणूस ठेवला, वेळेवर या, वेळेवर नाही आला तर आम्ही जेवणात थांबणार नाही, गेले उडत म्हणले, आम्हाला आमच्याकडे काही जेवण नाही वे, असं बोलवून चालत नाही.
बोलवणारा मनुष्य व्यवस्थित लागतो. या बरं तुम्ही नाही आलात ना, आम्ही जेवणार नाही, आम्ही थांबून राहू. हा रजा टाकून येतात तो माणसं, रजा टाकून येतात माणसं. अरे ते खरंच आहेत बरं, प्रेम असं पाहिजे. मी नेहमीच सांगतो, नकुलाचं आडनाव गोडबोले ठेवायला हरकत नाही. आणि आमच्या कथा कीर्तनात 2 जण लागतातच, गोडबोले आणि आठवले. आठवले नसेल तर प्रवचन करता येत नाही, गोडबोले नसतील तरी पण प्रवचन होत नाही. कळतंय का बघा? नुसतं बोलवायचं आणि बसायला जागा नाही असं नाही चालणार. मग आल्यानंतर स्वागत कोणी करायचं? ऋषींचं स्वागत करायचं अश्वत्थाम्याने, कारण तो ऋषीपुत्र आहे. कुणाला बेल लागतो, कुणाला तुळस लागते, कुणाला दुर्वा लागतात, कुणाला आडवं, कुणाला उभं, कुणाचं क्रॉस, कुणाच्या खोड्या काय आहेत हे ऋषीपुत्राला माहिती आहे. ऋषी सी देवुनी बिडारे, दोष विजे सर्व प्रकारे, हे काम संपादिजे कुमरे, द्रोणाची द्रोणपुत्रे. हे या द्रोणाचार्यांच्या मुलाला काम दिलं. तरुण आहे, असं तरुण मुलं धावपळ करायला एकदम छान असतात. आता कुठलाही कार्यक्रम चांगला असेल करायचा तर सगळ्यात केंद्रीभूत भाग हा असतो बरं का. 9 नंतर प्रवचन मागं पुढं चालतं. हे काम कुणाकडं? भीमा, हे काम तुझ्याकडं. कारण ज्याला स्वतःला खायची हाऊस असते ना, तोच चांगले पदार्थ करतो बरं का. म्हणून ज्या घरातल्या स्त्रिया तशा आहेत ते भाग्यवान नवरे आहेत. तर काही स्वयंपाकाची आवडच नाही, सारखं आपलं ते मागवतात ना, काय असतं ते. आणि ते आणून देणारे पण इतकं छान प्रेमानं आणून देतात. अहो म्हणले मीठ कमी आहे बरं, मी थोडा खाल्लाय भात. शबरीनंतर हेच म्हणलं. भीम स्वतः खायला उत्तम आणि खायला घालायला उत्तम. बरं स्वतः उत्तम आचारी आहे, सगळं येते हो. समजा आचार्य वेळेवर उठला नाही, शेंडी धरले, त्या वळकडीतनं उचलला, त्याला पाण्यात बुचकळला, चरापुढं नेऊन टाकला, कर हो स्वयंपाकाला सुरुवात. बरं मेनू पालट बिलट हे कोण करणार? भरपूर आहे, काही कमी नाहीये तिथे. सगळ्या प्रकारचं स्वर्गासारखं फोडणीचं साहित्य आहे, अमका आहे दमका आहे, सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. कसं ते भरपूर पक्वान नाहीत, पण सारखं नाही की दुपारी बेसनाचे लाडू, संध्याकाळी गुलाबजाम, ते दुसऱ्या दिवशी पुरणाची पोळी, संध्याकाळी लगेच काहीतरी सुधारच. अहो सारखं सकाळ संध्याकाळ जर गोडं धोड केलं तर चौथ्या दिवशी उचलायचा माणसाला. म्हणून मेनू पालट. दुपारी गोडधोड काही झालं की संध्याकाळी खिचडी, पापड, लोणचं. पुलाव नव्हे. एकाने पू लाव लिहिलं, पू दीर्घ लिहिला. अरे अरे अरे. आणि हल्ली एक नवीन प्रकार आलाय, आपल्या सगळ्या पदार्थांना उत्तरेतली नावं द्यायची. चांगला मसाले भात किती छान नाव आहे, बिर्याणी. ते कधी मसाले भात म्हणतात का माकडं? बोललं की रागच येतो बघा लोकांना. हा, आपला धर्म तुम्हाला माहिती जरूर असू देत, पण आपली नावं द्यात चला त्याला. काय मसाले, काय आपल्याकडे पांढरा भात, काळा भात, पिवळा भात अशी नावं आहेत पूर्वी. काळा भात कोल्हापूरचं नाव आहे, काळा भात म्हणजे मसाले भात. बिर्याणी, जिरा राईस. कधी जिरा राईसचा शोध लागला कोण वाटतो? ती मला वाटतं ती बायको त्या जिरे भरत होती त्या तिकडे बघत बघत, आणि ते सगळं त्या भातात पडलं. तिनं वरचे जिरे काढले, नंतर चमचाभर तूप घालून थोडं मीठ घालून, अहो आज मी जिरा राईस शिकून आले. या माकडाला कळलं काय झालंय. असं हसलं पाहिजे. करेक्ट. हे सगळं करायला भीम उत्तम आहे. आणि मी अनुभवाने सांगतो, आपलाही अनुभव आहे, माझ्यापेक्षा आपला अनुभव मोठा आहे, की कुठेही खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम केलीत ना तुम्ही की तो उत्सव चांगला होतो. मराठीत म्हण आहे, सैन्य पोटावर चालतात, तीच संस्था मोठी होते, तेच सगळं कार्य मोठं होतं. तिथे खाण्यापिण्याची कधी आबाळ नसते. समर्थांचं केव्हा तरी जमलं तर स्वयंपाकीण प्रकरण वाचून बघा. जे शुकासारिके पूर्ण वैराग्य, ज्याचे इतके वैराग्यशील आहेत, ते स्वयंपाक कसा असावा लिहित आहेत. किती प्रकारच्या कोशिंबिरी कराव्यात, त्या चोचून कराव्यात, खिसून नाही करायच्या. कोशिंबीर खिसून करते ना ती सुगरण नाही, ती चोचून अशी झाली पाहिजे. काकडीच्या कोशिंबिरीला फोडणी दिली गेली पाहिजे, चर्र आवाज आला पाहिजे.
किंचित पिवळसर तेल दिसलं पाहिजे होते. माझी आई करायची आहे. आणि नकोच वाटतं मला काय. खिसून करतात, सगळ्या गावभर असतं ते. काय काय प्रकार वर्ण करतात ना. त्या कोशिंबिरीचं पाणी, वरणाचं पाणी, सगळं पाणीच पाणी. पाणीचं पाणी चोहीकडे, भात राहिला कोठे. आंधळं वरण करता आलं पाहिजे. वरण वाढलं की भाताची मूद, त्याच्यावरती वरणाची मूद, त्याच्यावर तुपाची मूद. तूप पातळ करून कधी वाढायला लागले हो. आपल्याला लहानपणी तूप घट्ट वाढायची पद्धत. तूप भातावर वाढल्यावर पातळ झालं पाहिजे. तूप वाढायचं, पातळ करा. पातळ काय करायचं? आणि पुन्हा जेवढं नेतात वाढायला तेवढं परत आणतात हो. हे ढोले बुवा एक गोष्ट सांगायचे. म्हटलं एकाचं नाव होतं दाभण्णा. तूप वाढायला त्यालाच सांगायचं दाभणाने वाढायचं तूप. दाभण्णा. त्याचा मुलगा म्हणायचा बाबा किती खर्च करता हो तुम्ही. त्याचं नाव धुपण्णा. तो काय करायचा, असं धुपाटणं घ्यायचा, त्याच्यावर अग्नी टाकायचा असं निखारे, आणि चमचाभर तूप टाकायचं, त्यातनं धूर येतो की ते प्रत्येक भातासमोर. आता किती विनोद वाढवता येतील, याला काही वाढवायचं नाहीये. छान जेवण झालं पाहिजे. हे काम कुणाचं? काफी आहे मला भीमाचं. विदुराकडे सगळे आलेले पैसे, जमा झालेले पैसे आणि खर्चाचे पैसे याचा हिशोब लिहायचा. कारण विदुर अत्यंत प्रॉम्प्ट. जी जबाबदारी ज्याला ज्याची तो तिथे परफेक्ट पाहिजे. कर्णाला दान शिळेवर बसायचं. कर्णा भरभरून दान धर्म कर. जो स्वतःचं द्यायला मागं पुढं बघत नाही तो पांडवांचं द्यायला मागं पुढं का बघेल. ज्या घरात भरभरून दान धर्म होतो तिथे भरपूर श्रीमंती येते. लक्षात घ्या. श्रीमंत होण्याचे 3च उपाय आहेत. दानेन, शंभुसेवेन, सुतीर्थ गमनेन वा त्रिविधा लभते लक्ष्मीर चतुर्थन नोपलभ्यते. भरभरून दान धर्म करत राहा, कधी काही कमी पडणार नाही तुम्हाला. दानाने गरीब झाला असा एकही माणूस नाहीये. जायचं तेव्हा जाणारच असतं. दान दिलं तर ते दसपटीनं परत येतं. म्हणून कर्णाला दुर्योधनाला बिलं भागवायला बसवलं. म्हणले कृष्णाचं एवढं चुकलं बरं का. बाकी सगळं बरोबर आहे. ते कर्णाला, त्या दुर्योधनाला मुद्दाम बिलं भागवल्या बसवलं कृष्णाने. हे बघ बाबा, मिरचीचं म्हणजे काही पण आलं की तू पैसे देशील का. दुर्योधन म्हणला देतो. दुर्योधन दुष्टच आहे. तो काय करायचा, 10 रुपयाची मिरची आणली आजीबाईने डोक्यावरनं, तिला 100 रुपये द्यायचा. म्हणजे फुकट चांगलं पला कोणाला, दुर्योधनाला. आणि पांडवांचे पैसे जावेत. पण दुर्योधनानं हेच करावं ही कृष्णांची अपेक्षा आहे. कारण दुर्योधनाच्या हातावर मत्स्य नावाचं चिन्ह होतं. ज्याच्या हातावर मत्स्य असतो ना, तो जेवढा खर्च करतो त्याच्या अनेक पटीनं आपोआप येतं. म्हणून त्यानं भरभरून खर्च करावा. गोंदवलेकर महाराजांच्या हातावर मत्स्य होता. अनेक संतांच्या, कुणाच्या हातावर मत्स्य असतो. दुर्योधन वाईट होता हा भाग वेगळा, पण त्याचं प्रारब्ध असं होतं पूर्वीचं की त्याच्या हातावर मत्स्य होता. घरी जाऊन बघा, एकच काही लोक बघायला लागले आहे. मी पण एकदा पहिल्यांदा जेव्हा गुरुजींकडनं नारद मंदिरात कीर्तन ऐकलं पुण्याला, त्या दिवशी मी सतरंजा गोळा करायला थांबलोच नाही. त्या दिवशी पहिल्यांदा हस्त सामुद्रिक गाठला. म्हटलं बघावं माझ्या हातावर मत्स्य आहे का. ते म्हणले, त्यांनी एवढं मोठं भिंग घेतलं. बुवा तुमच्या हातावर मत्स्य नाही, कत्स्य म्हणजे कासव नाही, साधा बेडूक सुद्धा नाहीये. म्हणून काहीच नाही. ते म्हणले आहे ना, इथे तुमच्या 10च्या 10 बोटाच्या अग्रावरती शंख आहे. म्हटलं हो ना, मला माझं भविष्य कळलं. गावोगावी मला धर्मराज म्हणाले, कृष्णा 6:30 होत आले, तू काय काम करणार. कृष्ण म्हणाले, मी सगळ्यात महत्वाचं मी काम करणार. आलेल्या सज्जनांचे पाय मी आणि अर्जुन धुणार. आणि जेवण झाल्यानंतर त्यांची उष्टी खरकटी मी उचलणार, त्या पत्रावळी मी उचलणार. करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन, करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन, करीन ब्राह्मण पाद करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन. सावडीन मी उष्ट्याला हो, सावडीन मी उष्ट्याला, करीन
चहाच्या आधीची कॉफी, रागाचं नाव कॉफी, काफी. आणि शुकदेव म्हणाले, राजा भगवान स्वतः उष्टी उचलत होते रे तिथे, यज्ञाच्या ज्वाळा. पहिल्या दिवशी अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा याच्यावरून एक छोटं भांडण झालं आणि त्यामध्ये भगवंतांनी शिशुपालाचा उद्धार केला. ही कथा भागवतात येते, महाभारतात सविस्तर येते. आणि यानंतर यज्ञाच्या ज्वाळा सुरू झाल्या. दुपारनंतर रोज लाखो माणसं जेवत आहेत. सगळ्या देशभरातून आले होते लोक, जगभरातून, देशभरातून जगभरातून. प्रत्येकाला भरभरून सोन्याची भांडी, सोन्याचं अमुक भरभरून दिलंय. नंतर कितीतरी महिने या यज्ञाची चर्चा चालली होती. मी स्वतः गेलो तिथे, कारण भगवान उष्टी खरकटी काढताना कसा दिसतो हे मला बघायचं होतं. त्याला मी बासरी वाजवताना पाहिला होता, त्याला मी उपदेश करताना पाहिला होता, त्याला मी युद्ध करताना पाहिला होता, पण उष्टी काढताना पाहिला नव्हता. म्हणून मी गेलो आणि पोपटाच्या रूपात गेलो, शुकरूपात. आणि प्रभूंनी टाकवलेल्या ज्या पत्रावळी होत्या त्या जाळीच्या आतमध्ये, जिथे योग्य ठिकाणी, तिथे मी बसलो. गजानन महाराज आठवा, तिथे मी बसलो आणि उष्टी अशी ती शीत, मी कुणाची का असेल, मला काय करायचंय, कृष्णांचा हात लागलाय ना, म्हणून मी ते घेतलं तोंडामध्ये, शीत 2-4 घेतली आणि करून खाऊ लागलो. आणि स्वर्गामधल्या घंटा वाजायला लागल्या, स्वर्गातल्या. का? साक्षात्कारी महापुरुषाला अन्नदान झालं होतं. हो, कुणालाही अन्नदान केलं तर पुण्य आहेच, पण ज्या देहात साक्षात्कार नांदतो, ज्या देहामध्ये शुद्ध परमार्थ नांदतो, अशा व्यक्तीला जेवायला वाढलत ना तुम्ही, तर पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होतो. अतींद्रिय अशा त्या घंटांचा नाद सुरू झाला. फक्त धर्मराजाला ऐकू आला, कृष्णांना, भीष्मांना, द्रोणाचार्यांना, अशा मोजक्या लोकांना घंटानाद ऐकू आला. धर्मराज म्हणले, कृष्ण अरे कोण आलंय? अजून यज्ञाची पूर्णाहुती होण्याच्या आधीच घंटा का वाजायला लागली? कृष्ण म्हणले, भगवान दत्तात्रय आलेत, किंवा दुर्वासा महामुनी आलेत, किंवा शुकदेव आलेत, शोधा. आणि अर्जुन, धर्मराज आणि कृष्ण नेमके त्या बाजूला आले, मी जिथे पोपटाच्या रूपात, शुकरूपात बसलो होतो. आणि खरकट्यात मला साष्टांग नमस्कार घातला होती खाली. आणि सांगितलं, ओळखलं मला कृष्णाने. सांगितलं, देवा, शुकदेवा, इतके पण आम्ही वाईट आहोत का? बाहेरच्या बाहेर तुम्ही 2 शीत खाऊन चाललात. व्यवस्थित चला, आम्हाला सन्मान करू द्या आपला, उपेक्षा करू नका. मला मूळ रूपात प्रकट व्हायला लावलं. माझे हात धरले दोघांनी आणि मला आतमध्ये नेलं. पाद्यपूजा केली स्वतः धर्मराजाने माझी. आणि चांदीच्या ताटामध्ये मला काही जेवण खाण्याचा इंटरेस्ट नव्हता, रस नव्हता, पण कृष्णांचा सहवास मिळतोय म्हणून मी थांबलो. आणि द्रौपदीने स्वतः आग्रह करून करून मला वाढलं. आणि शेजारी स्वतः कृष्ण मला त्यांच्या शेल्याने वारा घालत उभे होते रे. आणि शुकदेवांचे नेत्र इथनं पाणावलेत. किती भाग्यवान आहेत रे तुझे पूर्वज. अर्जुन, धर्मराज किती भाग्यवान आहेत. तुमच्या दारामध्ये उष्ट खरकट काढत होता रे भगवंत. आणि इथे शुकदेवांची समाधी लागली आहे. हे मिळवलंय पांडवांनी. हे फक्त प्रेमलक्षणा भक्तीने मिळवलंय. का भगवंत यांच्याकडे उष्टी काढायला येईल? बोला ना. प्रेम ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी मोठ्याला मोठा ठेवत नाही आणि लहानाला लहान ठेवत नाही. आणि आता त्यांची समाधी लागली, तेवढ्यात पटकन आपण चहा घेऊन घेऊया आणि मग पुढच्या कथानकाकडे जाऊया. गोपाल कृष्ण भगवान की. इतका वेळ थांबला, तसे अजून अर्धा मिनिट थांब.